श्री जैन दिवाकर शिक्षण प्रसारक संस्था, श्री स्थानकवासी जैन श्रावक संघ एवं राजस्थानी समाज की अलग अलग सारी समितियां, सारे ही मंडल, सारे संगठन, इन सब के सभी पदाधिकारी, यहां पर उपस्थित परम श्रद्धेय स्वाध्वी जी, अक्षय ज्योतिश्री महाराज साहब और उनके साथ मुझे आशीर्वाद देने यहां पर उपस्थित सभी साध्वी जी, उपस्थित आज के कार्यक्रम के प्रमुख अतिथि बीड जिले के सुप्रिंटेंडेंट ऑफ पुलिस आदरणीय नंद कुमार ठाकुर सर, मेरे अत्यंत स्नेही श्री नितिन जी कोटेचा, आदरणीय सत्यनारायण जी लाहोटी, विजय कुमार जी खिवंसरा, उपस्थित सभी भाइयों एवं बहनों, मुझे आदेश ऐसा हुआ है कि मैं आज मराठी में बात करूं, तो थोड़ा मराठीत बोलतो, थोडं हिंदीत बोलतो, कारण मराठवाड्यात आल्यानंतर मराठीत नाही बोललं तर ते योग्य दिसणार नाही, आणि म्हणून थोडा वेळ मी मराठीत बोलीन, थोडा वेळ हिंदीतूनही बोलीन. आज माझं सौभाग्य आहे की या ठिकाणी चातुर्मास म्हणजे 4 महिने, पण या वर्षी चातुर्मास 5 महिने चालला. त्याचं कारण श्रावण अधिक मास म्हणून 2दा आला. आता एवढं पुण्य पर्व की श्रावणासारखा महिना 2दा यावा, जो महिना आपल्याला अतिशय आवडतो, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, असं म्हणत आपण लहानपणापासून श्रावणाची वाट पाहणारी मंडळी आहोत. आणि असा श्रावण महिना 2दा यावा, त्या 2दा आलेल्या श्रावणासोबत बाकीचे राहिलेले 3 महिने म्हणजे एकूण 5 महिने आपल्या बीड शहरामध्ये अत्यंत तपोपूत अशा पद्धतीच्या साध्वीजींचा संघ इथे यावा, त्यांनी या ठिकाणी चातुर्मास चालवावा 5 महिने, आणि त्या चातुर्मासाचा लाभ घेण्यासाठी आणि इथे काही सेवा पुष्प अर्पण करण्यासाठी महाराज साहेबांनी माझी आठवण करावी, यापेक्षा दुसरं मोठं भाग्य असू शकत नाही. त्यांच्या चरणी बसल्यानंतर त्यांनी केलेलं काम, वयाच्या 7व्या वर्षी 9व्या वर्षी घेतलेला संन्यास, आणि त्या दीक्षेनंतर त्यांनी शाळेत न जाता दिलेली 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा, महाविद्यालयीन परीक्षा, त्यानंतर केलेलं MA, त्यानंतर केलेली PhD, हे सगळं करत असताना आपली मुलं पायात छान चपला असतात, नायकीचे शूज, आदिदासचे शूज असतात, सुंदरपैकी मोटरसायकल असते, तरी कॉलेजला न जाता भलतीकडेच जातात. आणि महाराज साहेबच्या पायात चपला नाही आहेत, शूज नाही आहेत, जिथे जायचं तिथे चालतच जायचंय, गाडीत बसायचा अधिकार नाही आहे, त्याचा त्याग केलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये मुंबईच्या महाविद्यालयातून MA करायचं आणि PhD करायचं, हे किती अवघड काम आहे. हे एक प्रकारचं तप आहे, त्यांचं संपूर्ण जीवनच तपपूत असं आहे. आणि ज्या वेळेस शेवटच्या अध्यायात 18व्या अध्यायात अर्जुनानं प्रश्न केला की हे कृष्ण, मला जरा त्यागात आणि संन्यासात फरक काय तेवढा समजावून सांग. आता हाच अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये रडत रडत हे म्हणाला होता, दुसऱ्या अध्यायामध्ये पण परत एकदा म्हणाला होता की मला संन्यास घेऊ दे, मी जातो, मला इथे थांबायचंच नाही. माझ्या एकाच्या जाण्यानं इतक्या लोकांचे जर प्राण वाचणार असतील तर मी इथून गेलेलं बरं. आणि त्यानं सांगितलं की नकांक्षे विजयं कृष्ण नच राज्यम सुखानिच किन्नो राज्येन गोविंद किं भोगेर जीवितेन वा. मला राज्याची अपेक्षा नाही, नकांक्षे विजयम कृष्ण, विजयाची अपेक्षा नाही, नच राज्यम सुखानिच, मला सुखाचीही अपेक्षा नाही, किन्नो राज्येन गोविंद, असं राज्य घेऊन मी करू काय, किं भोगैर जीवितेन वा, भोग भोगण्यात आणि जीवन जगण्यात आणि जिवंत राहण्यात सुद्धा काय अर्थ आहे, यापेक्षा मरून गेलेलं बरं. प्राणांस त्यक्त्वा धनानिच, धनाचा त्याग आणि प्राणाचाही त्याग करायला मी तयार आहे.
मी संन्यास घेतो, असं पहिल्या दुसऱ्या अध्यायात म्हणणारा अर्जुन 18व्या अध्यायात परत एकदा विचारतो की त्यागात आणि संन्यासात काय अंतर आहे ते मला समजावून सांग. या दोन प्रश्नांमध्ये मूलभूत अंतर आहे, कारण प्रश्न कधी विचारला गेला हे फार महत्वाचं आहे. पहिल्या अध्यायात दुसऱ्या अध्यायात ज्या वेळेस अर्जुन प्रश्न विचारतो त्यावेळेस अर्जुनाची मनोदशा ही मोहग्रस्त निराशाग्रस्त आहे. गांडीवम संस्कृते हस्तात त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुम भ्रमतीव च मे मनः. तिथे भ्रमिष्ट आहे अर्जुन, भ्रमतीव च मे मनः. त्याचं मन भ्रमित झालंय असं तो स्वतः म्हणतोय. भ्रमिष्ट झालेला अर्जुन ज्या वेळेस मी संन्यास घेतो असं बोलतो त्याचा अर्थ वेगळा आहे. तो पळपुटा अर्जुन आहे. तो महाभारताचं ते धर्मयुद्ध रणसंग्राम सोडून पळून जाण्याच्या विचारातला अर्जुन आहे. आणि ज्या वेळेस 17 अध्याय पूर्ण होतात आणि त्याला कळतं की जीवन काय आहे, त्यानंतर परत तो हा प्रश्न जेव्हा विचारतो की त्यागात आणि संन्यासात अंतर काय, त्यावेळेस त्याची प्रगल्भता वाढलेली आहे. आणि प्रगल्भतेनं पहिल्यांदा मोहानं विचारलं होतं, आता प्रगल्भतेनं विचारतोय की संन्यासात आणि त्यागात अंतर काय. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की त्याग हा कशाचा करायचा, तुला कर्माचा त्याग नाही करता येत, तुला सगळी कर्म ही करतच राहावी लागतात. आपल्याकडे घरात भांडण झालं ना नवरा बायकोचं, तर बायकोचं किंवा सासूबाईंचं आणि सुनेचं झालं तर एक डायलॉग ठरलेला असतो पहा, मैं चाली वृंदावन, मैं संन्यास ले लू. तो पहिल्या अध्यायातला संन्यास आहे, क्रोधातून निर्माण झालेला संन्यास आहे. त्या संन्यासाला काही अर्थ नाही. मुळात संन्यास करायचा असेल ना तर आपल्या घरात वृंदावन करता आलं पाहिजे, की माझ्या घरात मला वृंदावन करायचंय. आणि ज्या वेळेस पूर्वजन्मीचे काही संस्कार घेऊन एखादा जीवात्मा या पृथ्वी तलावर येतो, पूर्वीची काही साधना त्याची अर्धवट राहिलेली असते. भगवद्गीतेतले श्लोक येत आहे, माझ्या मनाचं काहीच बोलणार नाहीये, हे भगवद्गीतेतलं बोलतोय की पूर्वजन्मी त्याचा योग जर पूर्ण झाला नाही तर तो पुन्हा जन्माला येतो. तो एक तर अत्यंत शुचिरभूत अशा परिवारामध्ये जन्माला येतो. शुचिताम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. तो अशा शुचिरभूत श्रीमंत परिवारामध्ये जन्माला येतो. अथवा योगी नामेव कुले भवती धीमताम, अथवा तो योग्यांच्या कुळामध्ये जन्म घेतो आणि त्याचा राहिलेला योग पूर्ण करतो. वयाच्या 7व्या-9व्या वर्षी असं वाटावं की मी संन्यास घ्यावा, हे पूर्वजन्मीचं काहीतरी साधन असल्याशिवाय हे शक्यच नाही. आणि याच्यावर विश्वास नसेल त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी. वयाच्या 12व्या वर्षी ज्ञानेश्वरीची प्रगल्भता, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिणं वयाच्या 12व्या वर्षी, हे कसं शक्य आहे. पूर्वजन्मीचं काही अध्ययन तो जो घेऊन आलेला आहे तो तिथे येऊन तो पूर्ण करतोय. त्यावेळेस असा ग्रंथ जन्माला येतो आणि त्यावेळेस असं तपस्पूत जीवन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं दर्शन करण्यासाठी खरं तर मी या ठिकाणी आलो. ज्यावेळेस मी भगवद्गीता वाचायला लागलो, पाठ करायला लागलो, त्याची थोडा किस्सा सांगतो, त्याचा गमतीशीर आहे. मुंबईमध्ये एक शिबिर होतं, आम्ही सगळे गीता परिवाराचे सदस्य त्या शिबिरामध्ये उपस्थित होतो. स्वामीजींची 3 दिवस भगवद्गीतेवर प्रवचनं झाली, अतिशय प्रभावी अशी प्रवचनं. आम्ही सगळे भारावून गेलेलो आणि भारावून गेलेल्या अवस्थेमध्ये स्वामीजींनी 3ऱ्या दिवशी असा प्रश्न केला की आवडली का प्रवचनं तुम्हाला? सगळ्यांनी एक मुखी उत्तर दिलं, हो फार आवडली. मग त्यांनी विचारलं कोण कोण पूर्ण भगवद्गीता पाठ करणार? आणि मी उत्साहाच्या भरात हात वर केला. मला वाटलं सगळेच करतील, आणि सगळ्यांनी जर हात वर केले तर कोणी कोणी हात वर केले हे काही लक्षात राहत नाही स्वामीजींच्या. त्यामुळे मी पटकन हात वर केला, मग इकडे तिकडे पाहिलं, 3च हात वर होते. आम्हाला तिघांना त्यांनी स्टेजवरच बोलून घेतलं. जसं पर्युषण पर्वामध्ये उपवास कोण कोण करणार असं महाराज साहेबांनी विचारल्यावर अनेक हात वर गेले, उपवासाचं महत्व सांगितलं होतं.
मग भरभर त्यांना सगळ्यांना पुढे बोलवलं आणि लगेच माळा घालून टाकल्या. उपासाच्या आधीच माळा, मोहिमेच्या आधीच सोन्याचं कडं, तसा प्रकार आहे. स्वामीजींनी आमचा सत्कार केला आणि सांगितलं तुम्हाला शुभकामना आहेत, आशीर्वाद आहेत, करा भगवद्गीता पाठ. आता स्वामीजींच्या लक्षात राहिलंय आपण वचन दिलं या ठिकाणी, आणि त्यामुळे घरी आल्या आल्या मी ते काम सुरू केलं. आणि माझ्या लक्षात आलं की आपण फारच मोठं काहीतरी बोलून बसलोय, आता कसं करायचं, कारण याला वेळ द्यावा लागला. वेळ द्यायचा कुठून? पण एकदा सत्संकल्प मनात झाला ना की माणसाला वेळ काढता येतो. आपला वेळ अनेक गोष्टींमध्ये वाया जात असतो. तो वेळ कुठे कुठे वाया जातोय हे जर लक्षात आलं आपल्या तर, आणि एका वेळी एकच काम आपण करत असतो, एका वेळी दोन कामही अनेक ठिकाणी करता येतात. मी सकाळी वॉकिंग करतो, तिथे गाड्या वगैरे नसतात, त्यामुळे रहदारीचा अडथळा नाही आहे. त्यावेळेस मी खिशामध्ये गीतेचं पुस्तक ठेवायचो आणि ते बाहेर काढून वाचत वाचत तिथे फिरायचं. असं 45 मिनिटं रोज सकाळी वाचत वाचत फिरण्याचा क्रम सुरू केला. आणि त्यानंतर 45 मिनिटं योगासन करायचे, त्यामुळे 1.5 तास रोजचा. योगासन करताना काय करायचं तिथे बोलता येत नाही आपल्याला, त्यामुळे माझ्याच आवाजात रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये करून घेतलं आणि ते लावून बसायचं. मग आंघोळ घालून कपडे घालेपर्यंत ते ऐकत राहायचं. जवळजवळ आपल्याला सकाळचे 2 तास या कामासाठी ऍडिशनल उपलब्ध होऊ शकतात. ते मी उपलब्ध केले आणि मग गाडीत, विमानात, प्रवासात सगळीकडे तो उद्योग सुरू केला आणि झालं पाठ. पण ते नुसतं करत नव्हतो मी सोबत सोबत काही प्रयोग करत होतो. कारण जी वाणी प्रत्यक्ष कृष्णाची आहे ती सत्य होणार हे माहिती आहे, ते गहन आहे हेही कळतंय. पण इथे जे सांगितलंय ते समजून घेतलं आणि ते आपल्या जीवनात आचरण केलं तर काय परिणाम होतात हे परिणामही मी सोबत सोबत पाहत होतो. कारण स्वामीजींनी सांगितलं होतं नुसतं वाचायचं नाहीये, गीता पढाय जीवन मेलाय, जीवनात आणायची आहे. आणि म्हणून बसायचं कसं इथपासून भगवद्गीतेमध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी ते नंतर सांगेन तुम्हाला. आणि ज्यांची स्पॉन्डिलायटिस आणि पाठदुखी आहे ना, त्यांची सगळ्यांची पाठदुखी घालवीन मी. गीतेतल्या श्लोकांनी जाते. मी ते पाठ करायला सुरुवात केली. पहिला अध्याय पूर्ण झाला. खाली शेवटी पुष्पिका असते. पुष्पिका म्हणजे अध्याय पूर्ण झाल्याची नोट असते. त्या अध्याय पूर्ण झालेल्या नोटमध्ये असं लिहिलं होतं, ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. पुढे लिहिलं होतं श्री कृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. तर मी विचार करायला लागलो की हे काय भानगड आहे, कृष्णार्जुन संवादे. आणि या पहिल्या अध्यायाची बोलायला सुरुवात हा धृतराष्ट्र करतो, जो आंधळा आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. तो पहिला श्लोक वाचल्यावर तुम्हाला फार आनंद झाला होता की गीतेतल्या पहिल्या श्लोकात आपलं नाव निघालं. त्यामुळे ती गीता आपल्यासाठी असं वाटायला लागलं. आणि मग ज्यावेळेस ते मी शेवटची ती ओळ वाचली त्यावेळेस परत तो पहिला अध्याय जरा उचकून पाहिला नीट की बाबा कुठे कृष्ण बोलला. कृष्ण एक शब्द बोलला नाही, एकही श्लोक कृष्णाच्या मुखी नाही. आणि असं असताना श्री कृष्णार्जुन संवादे, काहीतरी महर्षी वेदव्यासांची चूक झालेली दिसते. आपण फार हुशार असतो ना, आपण बुद्धिमान असतो. चुका शोधण्यामध्ये मजा येते ना की आपल्याला कोण चुकला हे शोधून काढण्यामध्ये आपलं मन फार आनंद घेतं. तुम्हाला एक जीवनाच्या यशस्वीतेचं सूत्र सांगतो, जानो गीता बनो विजेता. कोण चुकला हे पाहणं बंद करायचं. खिशामध्ये एक चिठ्ठी ठेवायची, त्या चिठ्ठीवर लिहून ठेवायचं, मी चुकलो, तुम्ही बरोबर. जीवनातल्या सगळ्या समस्या नष्ट होतील तुमच्या. करून पहा. सासूबाई काही बोलल्या की चिठ्ठी दाखवायची, मी चुकले, तुम्ही बरोबर. प्रश्नच मिटतील सगळे. पण आपल्याला दुसरे कसे चुकले हे शोधून काढण्यात फार मजा वाटते. तशी मला वाटली की ते कृष्णार्जुन तर अर्जुन बोललेलाच नाही की एकटा कृष्णच रडत बसला. आणि संजय तो कसं रडतोय हे त्या धृतराष्ट्राला समजावून सांगत बसला. कृष्ण एक शब्द बोललेला नाही तरी कृष्णार्जुन संवाद लिहिलं कसं.
आणि रात्री माझ्या मनात विचार आला, कारण मी काहीतरी बोलत होतो आणि बायको मोबाईल पाहत होती. मी बोलत होतो आणि ती मोबाईल पाहत होती. आणि मी तिला म्हंटलो, अगं तू ऐकलं का माझं? तर तिच्या कानात ते काय म्हणतात, एअरबड होते. ती माझ्याकडे पाहायलाही तयार नाही. तेव्हा मला कळलं की एकट्याची बडबड ही संवाद नसतो. जोपर्यंत दुसरं ऐकून घेत नाही तोपर्यंत आपण जे बोलतोय त्या बोलण्याला काही अर्थच उरत नाही. कृष्ण शांत चित्तानं पहिल्या अध्यायात अर्जुन रडत रडत जे बोलतोय ते सगळं शांतपणे ऐकत होता. म्हणून श्रीकृष्ण अर्जुन संवादे. मी जर एकटाच इथे बोलत राहिलो समोर कोणीच नाही अशी परिस्थिती असती तर नितीनजी मला तातडीनं घेऊन गाडीत बसवून येरोड्याला घेऊन गेले असते माझ्या इलाज करायला. याला येड लागलेलं दिसतं या माणसाला, हा एकटाच बडबड करतोय. जोपर्यंत ऐकणारा नाही तोपर्यंत बोलणाऱ्याच्या शब्दांना काही किंमत नाही. पहिल्या अध्यायात कृष्ण काही न बोलता सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जातो. आणि ते जे शिकवणं ते हे की ज्या वेळेस आपला अत्यंत जवळचा स्नेही मित्र परिवारजन ज्यावेळेस पीडेमध्ये आहे, काहीतरी सांगू इच्छितो, क्रोधित आहे, उद्वेगित आहे, चिंतेत आहे, निराशेत आहे, अशा वेळेस शांत चित्तानं त्याचं म्हणणं ऐकून घेणं हा संवाद आहे. आपल्याला जीवनात जिंकायचं असेल तर पहिला मंत्र भगवान श्रीकृष्ण हाच देतात की ऐकून घ्यायला शिक, ऐकून घ्यायला शिक. मैं ज्यावेळेस पीएचडी करत होतो, महाराज साहब मैंने पीएचडी की चाइल्ड डेवलपमेंट मैनेजमेंट ऐसा विषय लेकर, तो छोटे छोटे बच्चों को प्रश्न पूछने पड़ते थे. एक क्वेश्चनियर बनाया था और उस क्वेश्चनियर पे बहुत सारे प्रश्न थे. उस पे लिखा था कि तुम्हारे पूरे दिन में तुम्हारा सबसे आनंदी समय कौन सा होता है, और नीचे बहुत सारे विकल्प दिए हुए थे, ऑप्शंस. उसमें से टिक मार्क करना था कि ये मेरा सबसे अच्छा समय जाने वाला समय है. मैं वीडियो गेम खेलता हूं तब सबसे ज्यादा खुश रहता हूं, मैं क्रिकेट खेलता हूं तब खुश रहता हूं, मैं टीवी देखता हूं तब खुश रहता हूं, मैं मैथ्स के प्रॉब्लम सॉल्व करता हूं तब खुश रहता हूं, मैं गाना गाता हूं, मैं कुछ बजाता हूं तब मैं खुश रहता हूं, मैं अपने माँ बाप के साथ में बातें करता हूं तब खुश रहता हूं. बहुत सारे ऑप्शंस दिए हुए थे. और जब मैंने छांट कर उन क्वेश्चनियर को डाटा कलेक्शन किया तो मुझे एक चीज जो समझ में आई, उससे मुझे थोड़ा शॉक लग गया. क्योंकि सबसे ज्यादा बच्चों ने जो टिक मार्क किया था वो इस पर किया था कि हम जब बस में रहते स्कूल के या रिक्शा में रहते स्कूल जाते समय तब सबसे ज्यादा खुश रहते. तो मुझे थोड़ा सा गड़बड़ लगा कि कुछ गड़बड़ हो गई. तो मैंने कुछ बच्चों को दोबारा से मिलकर कंफर्म किया कि उनका ये उत्तर उन्होंने जो लिखा है वो सही या गलत. तो बच्चों ने कहा यही सही उत्तर है. मैंने पूछा क्यों ऐसा? तुम्हारे दिन भर में सबसे ज्यादा आनंद तुम्हें उस समय आता है जब तुम ठूस ठूस के रिक्शा में भरे जाते हो. क्योंकि उस जमाने में, आज से कुछ 30 साल पहले, रिक्शा में ऐसे 15-15 बच्चे जाते थे स्कूल में, और इतनी भीड़ भाड़ में तुम सबसे ज्यादा खुश हो. तो बच्चे कहते थे हमको बहुत मजा आती. क्यों मजा आती? तो बच्चे ने जो जवाब दिया वो मैंने अपने दिल पे लिख लिया. बच्चों ने कहा कि उस समय हमारे बहुत सारे दोस्त जो साथ में रहते हैं ना, वो हमारी बात सुनते हैं. घर में मां सुनती नहीं, स्कूल में टीचर भी बोलती है मुंह बंद करो, सिर्फ मैं जो कह रही सुनो. तो घर में मां और स्कूल में टीचर, इन दोनों के बीच में हम सबसे ज्यादा खुश हैं. बच्चों को सुनने के लिए कान चाहिए, बुजुर्गों को भी सुनने के लिए कान चाहिए. बुजुर्गों को सुनने के लिए काम चाहिए. जब घर के बुजुर्ग और हम काम धाम करके जब लौटते ना घर पर, तो सबसे पहला काम करना चाहिए कि मेरे माँ मेरे पिताजी जो वृद्ध है और घर पे ही रहते हैं, उनके पास जाकर बैठे और पूछे कि आज का दिन कैसा रहा, और उनको बोलने दे, उनको सुने. जो इस काम को चालू करेगा, छोटा बच्चा जब स्कूल से दौड़ता हुआ घर पे आए और कहे कि माँ 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 मुझे कुछ कह, माँ क्या कहती है? चुप, पहले जूते ठीक से खोल, पहले तेरा स्कूल बैग ठीक से रख, फिर तेरी बात बताना. उस बच्चे को
पूरी बस में वो अपने शब्दों को जोड़कर आया है कि जाते ही मैं अपने मां को अपना नया एक्सपीरियंस बताऊंगा, और मां उसको वही टोक देती और कहती कि नहीं नहीं, ये नहीं करना है तुझे, पहले तू ये काम कर। वो बेचारा भूल भी जाता है और धीरे धीरे उसको पता चल जाता है कि मां सुनने में कोई इंटरेस्ट नहीं रखती, मां का इंटरेस्ट मेरे जूतों में है, मां का इंटरेस्ट मेरे स्कूल बैग को ठीक से रखने में है। फिर धीरे धीरे आपको बोलना ही बंद कर देते, फिर बड़े होने के बाद तो बिल्कुल बात करना ही बंद कर देते, और फिर आप कहते मां का टाबर तमक्सु बोले ही को नहीं। क्यों बोलेंगे जब उनको बोलना था आपने कान नहीं दिए। परिवार में जीतना हो, हमारे प्रतिष्ठान में जीतना हो, दुकान में जीतना हो, हमारे व्यापार में व्यवसाय में जीतना हो, डॉक्टर वही सक्सेसफुल होता है जो मरीज को पहले सुनता है ध्यान से। कृष्ण डॉक्टर की भूमिका में है, मनोवैज्ञानिक है। सबसे बढ़िया पुस्तक काउंसलिंग की, समुपदेशन की यदि कोई है तो वो भगवत गीता है, क्योंकि गिरे हुए अर्जुन को उठा रहा है भगवत गीता। डॉक्टर का पहला काम है सुन के लो। भगवान कृष्ण ने बिना कुछ बोले पहले अध्याय में ये हम लोगों को संदेश दिया कि सुनने का काम करो। तो आज से हम लोग जब यहां से घर जाएंगे तब कान हम लोगों को 2 दिए और बोलने के लिए मुंह 1 ही दिया है। 50% टाइम इसका यूज करे, 100% टाइम इसका यूज करे, इतना ध्यान रखे। जिसने ये काम शुरू किया वो अपने दुकानदारी में भी अपने स्टाफ के साथ बातचीत करने के लिए समय निकालता है, उनके साथ मीटिंगें करता है, उनको बोलने देता है, उनकी समस्याएं सुनता है। वो अपने व्यवसाय में, व्यापार में विजेता बनता है। वो अपने घर में, परिवार में और सामाजिक संगठन में भी। सब लोग यही चाहते हैं ना, हमारी बात सुनो, हाँ मेरी बात सुनो। सुनने में कोई इंटरेस्ट नहीं, सब बोलने में इंटरेस्ट है। और जहां पर सुनने वाले कोई पदाधिकारी आ जाए वो संस्था भी जोर में चलती, क्योंकि कईयों के उनकी कल्पनाएं, उनके आइडियाज लेकर वो संस्था को आगे बढ़ाया जाता है। तो परिवार हो, समाज हो, प्रतिष्ठान हो, हर जगह ये बात होती है कि हम सुने। और पहला अध्याय समाप्त हुआ, अर्जुन रोया, लेकिन अर्जुन का रोना भी योग बनता है। अर्जुन विषाद योग। हम रोए तो योग बन जाएगा क्या? हम रोए तो योग नहीं बनता। अर्जुन खुद के लिए नहीं रो रहा था। वो जो 18 अक्षौहिणी सेना खड़ी है, सामने 11 अक्षौहिणी थी और अर्जुन के पास 7 अक्षौहिणी सेना थी। तो 11 अक्षौहिणी सेना को देख के अर्जुन डरा हुआ है क्या? तो बिल्कुल नहीं। अर्जुन ने इससे पहले कई बार अकेले अर्जुन ने सारे कौरवों को परास्त किया है, सारे के सारे कौरवों को। और केवल कौरवों को नहीं, उनके साथ में कर्ण भी है, उनके साथ में पितामह भीष्म भी है, उनके साथ में गुरु द्रोणाचार्य भी है। ऐसा आक्रमण विराट नगरी पर हुआ था जब पांडव अज्ञातवास में वहां थे और दोनों तरफ से हमला किया गया। तो कौरवों की सेना जिस तरफ से गई उस तरफ विराट, नरेश विराट का राजा स्वयं गया। और तब पता चला बाद में कि दूसरी तरफ से कौरव आए हैं। तो उसका जो लड़का है उत्तर, उसने कहा मेरा तो सारथी लेके चले गए पिताजी, ड्राइवर पप्पा लेने गए, मैं कहीं करूंगा, मैं कैसे करूंगा। तब द्रौपदी, जो वहां पर उस उत्तर की जो बहन थी उसका नाम था उत्तरा, और उस उत्तरा का मेकअप करने के ब्यूटिशियन का काम सैरंध्री नाम धारण करके वो कर रही थी। तो इस सैरंध्री ने यानी द्रौपदी ने उस उत्तरा को कहा कि तुझे एक बात बताऊं, तुझे जो डांस सिखाने वाली वो बृहन्नड़ा है ना, वो अर्जुन था, वो बृहन्नड़ा के वेश में 1 वर्ष के लिए नृत्य सिखाने का काम कर रहा था इस उत्तरा को। उसने कहा वो जो बृहन्नड़ा है ना, वो बहुत अच्छा सारथ्य करती है, तुम्हारे पूरे विराट नगर में उसके जैसा सारथी मिलना मुश्किल, उसको भेज, उसके साथ उत्तर को जाने को बोल। ड्राइवर मिल गया तो उत्तर को जबरदस्ती जाना पड़ा, लेकिन आधे रास्ते में जाते ही उत्तर ने छलांग लगाई, नीचे कूदा और उल्टा भागने लगा।
तो बृहन्नड़ा ने रथ को खींचा, रोका, और बृहन्नड़ा उसके पीछे भागी और उसको पकड़ के लेके आई। बोले कहां जा रहा है? नहीं, बोले मुझे नहीं लड़ना, मुझे लड़ना ही आता नहीं। अरे तू चिंता मत कर, मैं हूं ना। तू क्या करेगी? अरे मैं क्या करूंगी, तू मत चिंता कर, तू बैठ। ना मुझे नहीं बैठ। दौड़ रहा है, उसको पकड़ के लाए और रस्सी से बांध कर उसको सारथी की जगह बैठा है। बोला तू सिर्फ रथ लगाम पकड़ के रख, घोड़े की लगाम पकड़ ले, बाकी सब मैं देख लूंगी। उसको लेकर शमशान में गया। शमी के वृक्ष पर जो शस्त्र और अस्त्र रखे थे उनको नीचे उतारा। जब वो नीचे उतारा था, ये उत्तर थर 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 कांप रहा है। वो सारे शस्त्र अस्त्र लेकर जब कौरवों का सामना किया, अकेले बृहन्नड़ा के रूप में अर्जुन ने सबके सब कौरव, कर्ण और उनके साथ में भीष्म और द्रोणाचार्य, इन सबको सम्मोहित करके सुला दिया। सब हार गए। और उत्तर को यह कहा गया कि 2 सफेद दाढ़ी वाले हैं, उनको छोड़ देना, बाकी सबके उत्तरीय वस्त्र उतार के ले आना। तेरी बहन है ना उत्तरा, उसके पास बहुत सारी गुड़िया हैं, उनके गुड़ियों के वस्त्र बनाने को काम आएगी। जा ले आ, बहुत सुंदर सुंदर वस्त्र है इनके पास। उत्तरीय ने ऊपर का वस्त्र खींच के निकाल के ले आना, यह सबसे बड़ा अपमान समझा जाता था। ये सारे कौरवों के उत्तरीय खींच के लाए गए। ऐसा अर्जुन रो रहा है कि मुझे नहीं लड़ना, एक्यूट डिप्रेशन में है। वो सारे लक्षण जो है ना, कि उसका कंठ सूखा जा रहा है, हाथ पांव कांप रहे, पूरे शरीर में दाह हो रहा है, एसिडिटी, एक्यूट एसिडिटी है उसको, डिप्रेशन में होती है। ऐसे डिप्रेशन में रो रहा है कि इनको कैसे मार दूं। गुरुन हत्वा ही महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरु निहैव भुंजीय भोगान रुधिर प्रति। ये रुधिर मेरे गुरु का, ये खून मेरे दादा का, ये खून से भरे लथपथ मेरे हाथ, इन हाथों से राज्यारोहण करने को कह रहा है। अपने दादा को मारकर राज्यारोहण नहीं हो सकता। मैं अकेला यदि चला जाता हूं यहां से तो ये युद्ध रुक जाएगा। लेकिन कृष्ण को यह मंजूर नहीं था, क्योंकि इसके लिए जितने प्रयास करने थे वो सब हो चुके थे। कृष्ण ने जाके शिष्टाई की थी, केवल 5 गांव दे दो, यहां तक कह दिया था। लेकिन उस समय भी इस दुर्योधन ने कृष्ण पर अपनी सेना छुड़वाई थी, ये पकड़ो इसको, ये ग्वाला बकवास कर रहा है। उस समय भी कृष्ण ने एक विराट रूप दिखाया था। कोई चारा नहीं बचा, तब जाके युद्ध हुआ। और युद्ध में आतंकी जो होते हैं ना, उन आतंकियों को सजा देना। जिस आतंकी ने भरी सभा में एक महिला के वस्त्र को हाथ लगाया, द्रौपदी का चीरहरण करने का प्रयास किया, वो तेरी पत्नी है इसलिए नहीं, तू क्षत्रिय है, और तेरे राज्य में रहने वाली किसी भी स्त्री के साथ यदि कोई ये करता तो उस व्यक्ति को देहदंड देना ये तेरा कर्तव्य बनता, क्योंकि तू क्षत्रिय है। और इसलिए ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि। ये आपके लिए नहीं है, नहीं तो आप कहेंगे चलो बढ़िया है, हम कल से धनुष्यबाण लेकर निकलेंगे और भीड़ में जो जो लोग ऐसे दिखेंगे उनको मारेंगे। आपके लिए नहीं, एसपी साहब यहां बैठे हैं, वो दायित्व उनका है। ये दायित्व हमारे संविधान ने सैनिकों को दे रखा है, पुलिस को दे रखा है। हमारा युद्ध केवल कोर्ट में हो सकता है। आज कई न्यायाधीश भी यहां बैठे हैं, उनको प्रणाम करता हूं, उनके हाथ में ये दायित्व दिया हुआ है, ये हमारे हाथ में नहीं है। लेकिन अर्जुन का जो रोना है उस दिन का, वो दूसरों के लिए था, वो खुद के लिए नहीं रो रहा था। हम अपने लिए रोते रहते, दिन भर रोना यही हमारा काम है। हाँ, कहीं जाओ तो गया कहीं क्यों, अठे दुखे वठे दुखे घनो त्रास, इतनी तकलीफ क्या करे, काय सांगू ताई तुम्हाला, मागच्या जन्मीची पाप फेडते हो। अरे काय के मागच्या जन्मीची पाप फेडते, तुम्हारा रोना ही तुम्हारे लिए है ना, इसलिए वो विषाद है, योग नहीं बनेगा। एक ध्यान रखना, पहले अध्याय में अर्जुन ने भी हम लोगों को एक सीख दी है कि खुद का रोना नहीं रोना है। जो अपना रोना रोते रहते ना, उनसे लोग प्यार नहीं करते, उनसे दूर जाते लोग।
और दूसरे अध्याय में तो कृष्ण ने कुछ और ही कर दिया। दूसरे अध्याय का बड़ा मजा है, आप ध्यान से देखो, ये बात कही नहीं है लेकिन ध्यान में आती है। दूसरे अध्याय में कृष्ण बोलना आरंभ करते। जब कृष्ण ने बोलना आरंभ किया तो पहला श्लोक तो जनरल है। दूसरे श्लोक में, यानी दूसरे अध्याय के तीसरे श्लोक में ऐसी गाली गलौज की कृष्ण ने, भयंकर गालियां दी। वो गालियां अर्थ यदि सुनेंगे आप तो सोचते रह जाएंगे। कृष्ण ने कहा, क्लैब्यम मास्म गमः पार्थ नई तत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप। अर्थ पढ़ेंगे तो घबराएंगे आप। क्लैब्य का अर्थ होता है नपुंसक। अर्जुन को कह रहा है कृष्ण, नपुंसक, क्लैब्यम मास्म गमः पार्थ, शोभा नहीं देता तुम्हें ये नपुंसकत्व। क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, ये तुम्हारा क्षुद्र हृदय दौर्बल्य, इसका त्याग करो, छोड़ो इसको। त्यक्त्वो उत्तिष्ठ परन्तप, उठो। परन्तप यानी अर्जुन, तुम योद्धा हो, उठो। मैंने सोचा, बाप रे, किसी को नपुंसक कहना यानी कितनी बड़ी गाली, इससे बड़ी कोई गाली नहीं हो सकती। और गाली आदमी तभी देता जब क्रोध में आता। तो यहां पे तो कृष्ण क्रोध में आ गए। और मैंने आज तक एक फोटो नहीं देखी कि कृष्ण क्रोध से बोल रहे हैं। एक भी फोटो में ऐसा कहीं दिखता नहीं। इतने कृष्ण के चित्र देखे, हसितम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुर, अरे सब मधुर मधुर ही है, उसका हंसना भी मधुर है, तो यहां पे इतना क्यों चिढ़ गए? जब बात आगे पहुंचती है थोड़ी और फिर जो चर्चा चल रही है उसके बारे में, संजय जो है वो फिर धृतराष्ट्र को कुछ कह रहा है। तब संजय ने ये कहा कि मैं देख रहा हूं, यहां से दूर बैठे बैठे मुझे वो चित्र दिख रहा है। उस चित्र में मैं ये देख रहा हूं कि कृष्ण ये जो सारी बातें कर रहा है, ये बातें हंसते हंसते कर रहा है। प्रहसन्निव भारत सेनयोर भयोर मध्य विषीदंत मिदम वचः, हंसते हंसते बोल रहा है। यानी जो गाली दी है ना, वो हंसते हंसते दी है। देखो, आप अपने किसी दोस्त को या अत्यंत निकटतम इस प्रकार की व्यक्ति को कभी हंसते हंसते कुछ गाली भी दे दो, तो उस गाली का मायना वो नहीं होता है, अर्थ बदल जाता है, भाव समझ में आ जाता है, लेकिन उस अर्थ से वो गाली नहीं ली जाती। भगवान ने कुछ बिना बोले ये कहा कि आप कितना भी कटु वचन बोलना चाहते हैं तो एक बात का ध्यान सदा रखना, हंसते हंसते बोलना। अब ये एक्सपेरिमेंट आज से चालू करो। जितने भाई यहां बैठे, घर जाएंगे, खाना खाने बैठेंगे, करेले की सब्जी आई तो क्या कहेंगे आप? हाँ, हंसते हंसते बोलना है। हंसते, तेरा कोई दोष नहीं, वो प्रॉब्लम करेले का है। वो कड़वा होता है ना, तू तो इतनी मीठी, तूने इतनी अच्छी सब्जी बनाई, लेकिन प्रॉब्लम करेले का है। हंसते हंसते बोलो, देखो समस्या नहीं आएगी। मेरा एक दोस्त था, बॉम्बे में रहता था। एक दिन सुबह ऑफिस जाने को थोड़ी देरी हो गई, जल्दी जल्दी में नहाते नहाते निकला, और निकला तो दरवाजे में ठोकर लगी, पांव के अंगूठे का नाखून उखड़ गया। इतनी जबरदस्त वेदना उठी, सर से लेके मस्तिष्क तक लहू निकल रहा है। कैसे वैसे उसको साफ किया, जूते नहीं पहन पाया, चप्पल पहन के गया। ऑफिस पहुंचने में लेट हो गया। बॉस ने बोला, है ये टाइम है आने का, इतनी देरी से आता है, आज तो ज्यादा काम देता हूं, और 5 फाइल एक्स्ट्रा थमाई, जाए इतना काम पूरा कर। अब शाम को 6 बजे की जगह 7:30 बज गए काम पूरा करते करते। खाना भी नसीब नहीं हुआ, इतना काम दे दिया था। डॉक्टर के पास जाना भी नहीं हुआ, पांव से दर्द तो उठ ही रहा था। कैसा वैसा काम पूरा करके घर आने को निकला। लोकल में इतनी भयंकर भीड़ थी, कैसे वैसे चढ़ तो गया, लेकिन अगले स्टेशन पे कुछ लोग उतरे और कुछ जो नए चढ़े, उसमें से किसी एक ने जूते पहने हुए थे और वही पैर इसके अंगूठे पे गिर गया। फिर जबरदस्त यातना है, फिर लहूलुहान, वो जख्म, आंखों से पानी निकल रहा था।
कैसे वैसे उसका स्टेशन आया, नीचे उतरा, पसीना पसीना हो रहा था। सोचा आज ठंडा ठंडा गन्ने का जूस पी ले और फिर घर जाए। जूस की दुकान तक गया, जेब को हाथ लगाया तो पता चला जेब कतरी गई है, पैसा भी नहीं है, रिक्शा से घर जाने का तक पैसा नहीं। लंगड़ाते लंगड़ाते घर पहुंचा। बीबी ने दरवाजा खोला। बीबी ने कहा बहुत थके हुए लग रहे हो, हाथ पांव धो लो, मैं थाली परोसती हूं। हाथ पांव धोकर बैठा खाना खाने। पहला गस्सा लिया और पता चला कि सब्जी में नमक नहीं है। क्या होना चाहिए था? जितना सुबह से लेकर शाम तक जो अंगार हृदय में आया था, वो सारा अंगार वही बाहर निकलना चाहिए था। ऐसा जनरली होता है। लेकिन इसको जैसे ध्यान में आया कि नमक कम है, तो इसने बोला, ऐ भाग्यवान, आज मेरी एक तमन्ना है। बोले क्या हुआ? बोले मैं आज अपने हाथों से तुझे खिलाना चाहता हूं। पत्नी ने कहा पागलपन छा गया क्या? शादी को 25 साल हो गए, ये क्या नहीं सूझी तुम्हें? बच्चे देखेंगे तो क्या बोलेंगे? कहा बच्चे तो बाहर गए हैं, हम दोनों ही घर पे हैं, और आज तो मैं ये करके रहूंगा। बैठ। अब जबरदस्ती बैठाया उसने और सब्जी रोटी लगा करके गस्सा खिलाया। जैसे उसने गस्सा खाया, तो सब्जी में नमक ही नहीं है। अच्छा, इससे क्या फर्क पड़ता है? नहीं नहीं, ऐसे नहीं ऐसे नहीं, 1 मिनट रुको, मैं नमक लेके आती। देखिए, पहली प्रतिक्रिया जो स्वाभाविक रूप से हो जाती, क्रोध का अंगार फूट जाता, और दूसरी प्रतिक्रिया जो ध्यान से क्रोध का अंगार फूटने नहीं दिया, बड़ी चालाकी के साथ में नमक डलवा लिया। उस दिन की शाम उस घर में यदि पहले तरीके से यह प्रतिक्रिया देता तो क्या होता? वो शाम बिगड़ जाती। दूसरे तरीके की प्रतिक्रिया से वो शाम सुनहरी बन गई। हमारे आस पड़ोस में जो वातावरण है, हमारी जो परिस्थिति है, वो परिस्थिति यदि अच्छी रखनी है तो मनस्थिति अच्छी रखनी पड़ती है। और मनस्थिति को अच्छा रखना है तो आत्मस्थिति को पहले अच्छा करना पड़ता है। आत्मस्थिति के बदलते ही मनस्थिति बदलती है, और मनस्थिति के बदलते ही परिस्थिति बदलती है। और इसलिए भगवान कृष्ण का संदेश है कि जो भी कहना है हंसते हुए कहो। तो आज से ये दूसरा रूल करेंगे क्या? पक्का? देखो महाराज साहब के सामने बोल रहे, ऐसे ही मत बोलना। घर जाके आज से ही ये प्रयोग करो कि आज जो भी करना है हंसते हुए करेंगे। बहुत छोटा सा नियम, लेकिन एक अद्भुत नियम है, और इस नियम के चलते इतना जबरदस्त काम होता है कि उसका कोई हिसाब नहीं। आपको जीवन में यश ही यश मिलेगा। आपकी परिस्थिति यदि अच्छी रहे ना तो यश आता ही है। आपकी परिस्थिति यदि निगेटिव रहे, दिन भर आपके आस पड़ोस में निगेटिविटी भरी हुई है, तो फिर आप विजयी नहीं बन सकते। तो भगवत गीता कहती है विजयी बनना है, सुनो और हंसते हुए बात करो। लेकिन भगवान ने उपदेश नहीं देना आरंभ किया। भगवान ने पहले उसकी पूरी निकाली। तो फिर अर्जुन कहने लगा कि नहीं ना, मेरे नहीं समझ में आ रहा है बाबा, आई एम टोटली कन्फ्यूज्ड। मला काही कळेना असं झालंय, माझ्यावर कृपा कर बाबा, मी तुझा शिष्य झालोय, मी तुला नमस्कार करतो। शिष्यस्ते हम शाधिमान त्वाम प्रपन्नम, माझा स्वीकार कर। मला काय योग्य आणि काय अयोग्य आहे नीट समजावून सांग, मी तुझा शिष्य असं समजून मला सांग। अर्जुन झुक गया, अर्जुन वाकलाय, अर्जुन नमस्कार करतोय, अर्जुन हात जोडून प्रार्थना करतोय की तू माझं गुरुत्व स्वीकार कर। गुरुच्या चरणी असं लीन होता आलं पाहिजे। आणि केवळ गुरुच्याच नाही, ज्यावेळेस महाभारताचं युद्ध सुरू झालं ना, त्यावेळेस शंखध्वनी व्हायला लागले, ढोल नगारे वाजायला लागले, शिंग तुताऱ्या फुंकल्या जाऊ लागल्या, आणि त्यावेळेस
स्वतःची पादत्राण रथामध्ये सोडून पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ धर्मराज युधिष्ठिर आपल्या रथातून खाली उतरला. अनवानी चालत चालत कौरव सेनेकडे निघाला. लोक सुन्न झाले की पांडवांचा राजा, सगळ्यात मोठा भाऊ म्हणजे राजा धर्मराज युधिष्ठिर पादत्राण आपल्या रथात सोडून अनवाणी निघालाय. शरणागती, ही शरणागती आहे. हा काय करतोय? युद्ध संपलं की काय? पांडवांनी स्वतःची हार मानली की काय? आणि म्हणून लोक पाहायला लागले की चाललंय काय. आणि हा धर्मराज पितामह भीष्मांच्या रथाखाली आला आणि तिथे हात जोडले. त्याने रथाच्या त्या पायरीवर डोकं टेकवलं आणि सांगितलं, पितामह, कोणतंही कार्य सुरू करण्याच्या आधी परवानगी घेणं गरजेचं असतं, आशीर्वाद घेणं गरजेचं असतं. आपल्या घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले की कार्य यशस्वी होतं. आता युद्ध सुरू करायचंय, परवानगी द्या, आशीर्वाद द्या. पितामह भीष्मांची काय मनस्थिती झाली असेल विचार करा. पितामह भीष्म कौरव सेनेचे सेनापती आहेत आणि शत्रूच्या राजाला, पांडवांच्या मोठ्या भावाला, घरातला मोठा माणूस म्हणून आशीर्वाद नाकारता येणं शक्य नाही. अशा वेळेस त्या पितामह भीष्मांनी हात वर केला आणि विजयी भव असा आशीर्वाद दिला. जीवनात विजयी व्हायचं असेल ना तर मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात. अर्जुनानं ते आशीर्वाद आधी पितामह भीष्मांचे घेतले आणि म्हणून पांडव सेना विजयी झालेली आहे. आपण आपल्या घरातून बाहेर निघण्यापूर्वी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी मोठ्यांचे आशीर्वाद घेतो का? आपल्या घरात जे कोणी मोठे असतील, आपली आई बाबा, नसतील तर त्यांचा फोटो असेल, ही परिपाठी झाली पाहिजे. सगळ्या लहानांनी घरातून बाहेर पडताना घरातले जे कोणी मोठे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि मग बाहेर पडायचं. विजयी होण्याचा मंत्र आहे हा, विजयी होण्याचा मंत्र आहे. शिष्यस्तेहम शादिमान त्वाम प्रपन्नम. ज्यावेळेस विनम्रतेनं अर्जुनानं कृष्णाला नमस्कार करून सांगितलं की माझं योग्य काय आणि अयोग्य काय हे तुम्हाला सांग, त्याच्यानंतर भगवद्गीता सुरू झाली. तोपर्यंत अर्जुनाला उपदेश दिलेला नाही आहे, तोपर्यंत उपदेश नाही दिलेला. पण आपण काय करतो? आपल्या क्रिया आणि प्रतिक्रिया आपल्याच हातात नसतात. आपल्या क्रिया आणि प्रतिक्रिया आपल्या हातात, समोरच्यांच्या क्रियांवर आपल्या प्रतिक्रिया ठरतात. आपल्या रिॲक्शन्स ज्या आहेत त्या समोरच्यांच्या क्रियांवर ठरतात. समोरच्यानं जर काही केलं की आपला चॅनल बदलतो. त्याने स्तुती केली, आता मगाशी मानपत्र वाचलं गेलं. हे सगळं कशाला करतात माहिती आहे ना? एवढी मोठी ट्रॉफी, मानपत्र, की आलेल्या वक्त्याचा मूड नीट झाला पाहिजे, म्हणजे भाषण चांगलं होईल. आणि तेच जर आल्या आल्या त्यांनी सांगितलं ही काही वेळ झाली, 4 वाजलेत, 3:30चं ठरलं होतं, अर्धा तास उशीर आला, असं जर बोलले असते मला तर काय झालं असतं? गडबड झाली असती. आपल्या समोरच्यांच्या क्रियांवर आपल्या प्रतिक्रिया अवलंबून असतात. आता महाराज साहेब गेलेत, नाही तर ते असताना जनरली मी टाळ्या वाजवायला सांगत नाही, कारण त्यांच्या पद्धतीत ते बसत नाही. पण आता गेलेत तर एक प्रयोग करू आपण छानपैकी. साधासा प्रयोग आहे, खेळ आहे. मी 1 2 3 म्हणेन, तुम्ही एक टाळी वाजवायची, फक्त एक टाळी वाजवायची, जास्त नाही वाजवायची. आणि 3 ऐकलं की त्याच्यानंतर वाजवायची. तयार आहे सगळे? असे हात तयार ठेवा जरा. आणि 3 म्हटलं की टाळी वाजवा. रेडी? 1 2. तीन म्हटलंच नाही अजून. आणि ठरलंय काय, मी 3 म्हटलं की मग तुम्ही काही काहींनी तर 1 म्हटलं वाजवून टाकले की जाऊ दे, काय करा, वाजवा, मोकळे व्हा, एकदाच काम पूर्ण करा. नाही, मी 3 म्हणणार मगच तुम्ही टाळी वाजवायची. चला रेडी? तयार राहा. रेडी? 1 2. बऱ्याच लोकांनी सावरलं, पण तरी काही वाजल्याच. का वाजते ही टाळी? त्याचं कारण आहे, लहानपणापासून सवय आपल्याला 1 1चा, 2 2चे, 3 3चे, असं तालात म्हणायचं. आणि 1 आणि 2 याच्यात जितकं वेळेचं अंतर असेल तितकंच वेळेचं अंतर 2 आणि 3 मध्ये असणार, असं गृहीत धरून आपण टाळी वाजवतो आणि मोकळे होतो.
सवय आहे. ही सवय जे नाही मोडावी लागते. कारण माझं 3 म्हणणं ही क्रिया आहे आणि तुमचं टाळी वाजवणं ही प्रतिक्रिया आहे. परंतु सवय अंगी अशी बांधली गेली की 3च्या आतच टाळी वाजवतो आपण. प्रतिक्रिया आधीच देतो, क्रियेच्या आधी प्रतिक्रिया द्यायची सवय लागली. सगळा पराजय तिथेच होतो जे क्रियेच्या आधी प्रतिक्रिया देतात. शांत चित्तानं ऐकून घ्या आणि प्रतिक्रिया नका देऊ, रिॲक्शन्स नका देऊ, रिस्पॉन्स द्या. रिॲक्शन आणि रिस्पॉन्स मध्ये फार मोठा फरक आहे. आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्या संपूर्ण उपदेशामध्ये हीच गोष्ट पुन्हा 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 सांगतात की डोंट रिॲक्ट. 3 म्हटल्यानंतरच टाळी वाजवा. आता लक्षात राहील. भगवद्गीता तुम्हाला शिकवून पाठवायचंय मला, त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टीतून ही शिकणार आहोत आपण. चला रेडी, तयार. 3 म्हटलं की मगच टाळी. रेडी, 1 2 3. जमलं की नाही बघा. जमतं हो आपल्याला, पण आपण प्रयत्न करत नाही. म्हणजे आज घरी गेल्यानंतर हा प्रयत्न सुरू करायचा आणि उद्या दुकानात गेल्यावर पण हा प्रयोग सुरू करायचा. नाही तर आपली गडबड आहे हो. दुकानात गेल्यावर आपण काय करतो, गेल्या गेल्या पहिले साफसफाई वगैरे झाली की पहिले उदबत्ती लावायची, ओवाळायला सुरुवात करायची आणि इकडे ओवाळायला सुरुवात करता करता तिकडे आपल्या नोकरावर आरती ओवाळायला सुरू करतो आपण. इथं देवाच्या समोर हा उदबत्ती ओवाळतोय आणि धूर भलतीकडेच चाललाय याचा. असं नाही चालणार. मुळात पूजा कशासाठी करायची, तर आपलं मन संयमित व्हावं, शांत व्हावं यासाठी आहे. म्हणून ते 5 मिनिटं शांत चित्तानं बसणं. भगवद्गीता दुसरं तिसरं काही नाही बरं का, ते योगशास्त्र आहे. आणि अष्टांग योग जे पतंजलींनी सांगितलेत, त्या अष्टांग योगाची अत्यंत सोपी सोपी व्याख्या भगवद्गीतेमध्ये केलेली आहे. यम आणि नियम. यमात काय सांगितलं? पहिला यम आहे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. हे यम सांगितले. या गोष्टी टाळायच्या. म्हणजे कोणत्या टाळायच्या? असत्य टाळावं, असंयमन टाळावं, चोरी टाळावी, संग्रह टाळावा, हिंसा टाळावी. हे यम आहेत. काय टाळायचं ते तिथे लिहिलंय. आणि नियम म्हणजे या गोष्टी करायच्या रोज, शौच वगैरे वगैरे. ईश्वर परिधान. काही गोष्टी सोडायच्या आणि काही गोष्टी रोज करायच्या. हे यम आणि नियम. हे 2 रेलिंग आहेत. तुमच्या पूर्ण प्रवासात हे यम नियम सोबत चालतात. आणि मग 6 पायऱ्या आहेत योगाच्या. त्यात पहिली आसनं, म्हणजे बसायचं कसं. हे भगवद्गीतेत सांगितलंय बरं. बसायचं कसं 6व्या अध्यायामध्ये नीट वाचा. 5व्या 6व्या अध्यायात त्याची व्याख्या केली. काय व्याख्या केली? समम काय शिरो ग्रीवन धारयन न चलम स्थिरम संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चानवलोकयन. आता मी याचा प्रयोग सुरू केला कारण माझी सवय होती ती. इकडे वाचलं की लगेच प्रयोग. तर 5 मिनिटं बसलं असं ताठ की समम काय शिरो ग्रीवन. काय म्हणजे पाठीचा मनका, शिर म्हणजे आपलं मस्तक, ग्रीव म्हणजे ग्रीवा म्हणजे आपली मान. या 3 गोष्टी एका सरळ रेषेत आल्या पाहिजे. समम, समम काय शिरो ग्रीवन. धारयन, निश्चय मनाचा पक्का पाहिजे. धारयन. न चलम, चंचलता बिलकुल नको. स्थिरम, स्थिर बसायचं. आता मी ऑफिसमध्ये आलो आणि मी विचार केला की आता 3 तास या खुर्चीत बाक येऊ न देता आपल्याला बसायचं. तुम्हाला सांगतो 5 मिनिटात कळ लागली मला. शक्यच नाही असं बसणं. मी प्रयोग सुरू केले या विषयावर की हे कसं बसता येईल. आणि मला उत्तर त्याचं असं सापडलं की आपलं बसणंच मुळात सदोष आहे. भगवद्गीतेमध्ये बसायची जी कला सांगितली ना ती अशी आहे की ह्या 3 गोष्टी एका सरळ रेषेत ठेवायच्या आहेत. आणि त्यावेळेस खुर्चीत बसण्याचा विषय नव्हता, सगळे खालीच बसायचे. त्यामुळे खुर्चीत कसं बसावं हे भगवद्गीतेत सांगितलं नाही म्हणजे आपण तसं करू नये असं नाही ना. आपण प्रयोग करून पाहायचं की असं कसं बसता येईल खुर्चीत. आपण आपल्या हिप्सला टेकवून आपण खुर्चीत बसतो. आणि मी शोधून काढलेला मार्ग असा आहे की हिप्स टेकवायचेच नाहीत. आता आपण आपल्या मांड्यांवर बसायचं. थोडं मागे सरकून सगळ्या अप्पर बॉडीचा, वरच्या शरीराचा जो भार आहे तो आपल्या मांड्यांवर द्यायचा. असं बसलं की तुम्हाला मागे आधार घ्यावा लागत नाही, टेकून बसावंच लागत नाही.
तुम्ही सी शेप मध्ये बसता त्यावेळेस तुम्हाला श्वास चांगला घेता येत नाही. तुम्ही सरळ बसला की श्वास मोठा घेता येतो, कारण छाती फुललेली असते. सरळ बसला की छाती फुलते. आणि 3-3 तास तुम्हाला पाठीला कळ न लागता बसण्याचं जर काही साधन असेल तर हे असं आहे की आपल्या मांड्यांवर बसायला शिकायचं आणि आपले हिप्स वर ठेवायचं. हिप्स टेकूच द्यायचे नाहीत खाली. घरी जाऊन प्रयोग करून पहा. मी तर शाळांमध्ये जातो, लहान मुलांना वर्गात जाऊन हे शिकवतो की असं बसा. असं बसलं की बराच वेळ ताठ बसता येतं. ऑक्सिजनचा प्रवाह वाढला की मेंदूतलं ऑक्सिजन वाढतं. मेंदूतलं ऑक्सिजन वाढलं की तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया संयत व्हायला लागतात. तुम्ही ज्यावेळेस रागवता त्यावेळेस काय घडतं नेमकं? तुम्ही अद्वा तद्वा बोलता, तुम्ही शिव्याशाप करता, तुमच्या तोंडातून घाणेरडे शब्द बाहेर पडतात, नंतर पश्चाताप काही उपयोग नाही. माझं पण असं व्हायचं, कारण रोज आग लागायची कुठंतरी. एवढं मोठं काम करायचं म्हटल्यावर काही ना काही बिघडायचं. आले की लोक मी पार पिदडून काढायचं, अद्वा तद्वा बोलायचो. पण भगवद्गीतेत पुढे वाचता वाचता मला एक लक्षात आलं की क्रोध हा आपला महाभयंकर शत्रू आहे. अर्जुनानं विचारलं माझा शत्रू कोण? मला वाटलं कृष्ण उत्तर देईल, दुर्योधन दुःशासन कर्ण हे तुझे शत्रू. पण कृष्णानं उत्तर वेगळंच दिलं. 3ऱ्या अध्यायामध्ये कृष्ण सांगतो, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिनम. तुझे सगळ्यात मोठे वैरी जर कोणी असतील तर तुझा काम, तुझ्या कामना आहेत, इच्छा आहेत, आणि क्रोध तुझा राग आहे. शत्रू आपला राग आहे, त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. दुर्योधनानंतर पाहू, पहिलं आपलं स्वतःचं बघ, बाहेरचं नंतर पाहता येईल. पुढे गेल्यानंतर तर अजून पुढचं डेंजर बोलला तो. म्हणाला नरकाचे 3 दरवाजे सांगून ठेवतो. कोणाकोणाची इच्छा आहे नरकात जायची त्यांनी लगेच माहिती करून घ्या, नोटच करून घ्या की या दरवाजात रोज जायचं. आणि ज्यांना नाही जायचं त्यांनी ते दरवाजे बंद करायचे. एकच काहीतरी करावं लागेल. त्यांनी सांगितलं त्रिविधन नरकस्येदन द्वारन नाशनम आत्मनः. 3 दरवाजे आहेत नरकाचे, ते नाशाकडे घेऊन जातात तुम्हाला. द्वारन नाशनम आत्मनः. काम क्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्रयं त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ हे ते 3 दरवाजे आहेत. तिथे गेलं की तू नरकात गेला. मी हे वाचलं आणि माझ्या डोक्यात आलं की आपण तर दिवसातून 10-12 वेळा नरकात जाऊन येतो. माझ्या मनात हा विचार चालला होता. आणि त्याच दिवशी आमच्या एका मित्राच्या घरी काहीतरी दुःखद घटना घडली म्हणून मी आपलं बसायला गेलो. संध्याकाळी तिथे गेलो तर तिथे ते गरुड पुराण नावाचं एक पुराण चाललेलं होतं. एक भटजी आलेले होते आणि ते वाचून दाखवत होते, अर्थ सांगत होते. आता अशा प्रसंगी आपल्याला गपचूप बसावं लागतं, काहीच करता येत नाही. मी आपलं बसलो. आता बसल्यावर ते कानावर जातच, तर त्यामुळे ते कानावर जात होतं माझ्या. नेमकं नरकाचंच वर्णन करत होते ते. आणि सकाळी मी हा श्लोक वाचलेला आणि त्यांनी सांगितलं ती वैतरणी नावाची एक नदी असते, त्या नदीमध्ये इतकी घाण असते की विचारता सोय नाही. ती रक्ताची नदी, ती पू असलेली नदी, मलमूत्र असलेली नदी. त्या नदीतून, दुर्गंधीतून तुम्हाला असं दोऱ्याला बांधून दोरखंड ओढत ओढत नेतो तो यमदूत. आणि मग नरकाच्या द्वारा पुढे उभं करतो. तिथं आधीपासूनच लोक नाचत असतात, काळे कभिन्न. ते यमदूत काळे कभिन्न त्यांच्या हातातल्या तलवारी पाजळत असतात आणि तुम्ही गेले रे गेले की तुमचा शिरच्छेद करतात. असं तो भटजी सांगत होता. म्हटलं आता शिरच्छेद कसं काय करतात? आधीच मेला तो, त्याचं काय राहिलं तिथे मारायचं? शिरच्छेद करतात. आणि मग शिरच्छेद केल्यानंतर एक यमदूत तुमचे केस धरतो आणि ते मुंडकं असं हलवत हलवत, नाचत नाचत, हसत हसत भाल्यावर असा रोवतो आणि मग तो भाला नाचवत नाचवत आत घेऊन जातो. दुसरा जो यमदूत असतो तुमचं धड हात पाय ते दुसऱ्या भाल्यात खोचतात आणि ते नाचत 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 आत नेतात. आणि एवढं डेंजर आहे नरक. भटजी म्हणाल थांब पुढचं ऐका. मी जरा कान देऊन ऐकायला लागलो, कारण मी दिवसातून 10 वेळा कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे नरकात जात होतो. आत गेल्यावर ते उकळत्या तेलाची कढई असते. त्या उकळत्या तेलाच्या कढईत भाल्याला लावलेलं तुमचं डोकं आतमध्ये घालतात आणि तळून काढतात भजे करून बाहेर. म्हटलं असं कसं शक्य आहे का? आणि मी रात्री माझा एक वाईट सवय आहे, काय जे काही असतं ना असं डोक्यात ठेवायचं आणि रात्री विचार करायचा त्याच्यावर की काय असेल. आणि रात्री मला कळलं की अरे हे ते मेल्यावरच नाहीये,
हे त्याच क्षणी घडतं. कारण ज्या क्षणी आपण रागात जातो त्या क्षणी आपला विचार करण्याची क्षमता आपण संपवलेली असते. विवेक आपला झोपून जातो. आपलं सबकॉन्शियस माइंड अनकॉन्शियस झालेलं असतं. ही जी अनकॉन्शियस स्टेज आहे याचाच अर्थ असा आहे की आपलं मस्तिष्क निघालेलं आहे, आपलं डोकं काम करत नाहीये. म्हणजे तुमचं डोकं उडालं. राग आला की तुमचं डोकं काम करत नाही म्हणजे तुमचं डोकं उडतं. आणि मग आरशात जाऊन पाहायचं. तुमचं डोकं जर तुम्हाला लाल झालेलं दिसलं, तुमचं तोंड, म्हणजे भज झालेलं असतं की नाही, तिथल्या तिथे होतं. नंतर काही नाही करायचं. मेल्यावरच कोणी पाहिलं हो? राग आला रे आला की हे घडतं. आणि मग काय होतं, हे असं जर परत 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 आतून रक्त उकळत राहिलं, ती उकळत्या तेलाची कढई परत परत तापवली तुम्ही दिवसातून 10 वेळा, तर तिला तापायची सवय लागते. आणि मग त्याला म्हणतात ब्लड प्रेशर. मन मध्येच वर येतं, मध्येच खाली जात. मारो घनो ब्लड प्रेशर बढ़ गो, घनो ब्लड प्रेशर कमी हो. अरे तू नरक में गई. एवढंच नाही, नेमकं त्याच दरम्यान मी टेस्टिंग केलं माझं ब्लड. आमच्या आईला डायबिटीस, वडिलांनाही होता डायबिटीस, त्यामुळे मी आपलं अधूनमधून तपासून घ्यायचो. आणि डॉक्टरांचा संध्याकाळी फोन आला, सर तुम्हाला तर हाय डायबिटीस निघालाय. अर म्हटलं काय म्हणतो? हा म्हणा, गोळी चालू करा. म्हटलं थांब बाबा, 2-3 महिन्यांनी पाहतो. नाही म्हणे असं नका करू, त्रास होईल. म्हटलं मी प्रयत्न करतो दुसऱ्या मार्गाने. रात्री घरी आलो जेवायला. घरी मस्तपैकी खीर बनवलेली होती हो, आणि मला भयंकर आवडत. ती खीर अशी समोर पाहिली. डॉक्टरांचं म्हणणं आहे, कानावर परत आलं, गोड बंद, गोड नाही खायचं. मी वाटी अशी बाहेर काढून ठेवली. बायको म्हटली काय झालं? म्हटलं मी नरकात गेलो. म्हणजे काय झालं? म्हटलं समोर ताटात गोडधोड असताना सुद्धा गोड खाता येऊ नये यापेक्षा नरक कोणतं वेगळं आहे? किती पैसे खिशात असून उपयोग काय नाही. तुम्हाला खावंसं वाटतं ते खाता येत नाही, हेच नरक आहे. आणि कशामुळे झालं? परत परत कढई उकळी, कढई उकळी, कढई उकळी. कशाने उकळली? क्रोधानं. कृष्णाने जे सांगितलं ते अत्यंत बरोबर आहे. नरकातच जातो. मी ताबडतोब करेक्शन फॅक्टर टाकला. दिवसभर मी समोर लिहूनच ठेवलं, आवर स्वतःला, कंट्रोल युअर सेल्फ. राग आला की लगेच मनातल्या मनात म्हणायचो 100 वजा 3. तुम्ही म्हणाले काय? तुम्ही करून पहा घरी, फार मजा आहे. राग आला ना की एवढं करायचं, 100 वजा 3 किती असतात? 97. 97 वजा 3 किती असतात? 94. 94 वजा 3 91 वजा 3. इथं जरा गडबड होते. आणि आपलं जे मस्तक उडालेलं असतं ते मस्तक जमिनीवर येतं, परत परत मानेच्या वर येऊन बसतं. तुम्ही जागे होता. जागा करण्याची काहीतरी युक्ती काढा. की राग आला ना की स्वतःला आतून जागा करायचं की नाही, मला नाही रागवायचं. आणि याच्यावर कंट्रोल करत 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 मग दिवसातून 3दा झालं, मग 2दा झालं, मग कधी कधी 0 व्हायचं, मग परत दुसऱ्या दिवशी 2दा व्हायचं. असं मागं पुढं चालू राहिलं. 2 महिने 3 महिने रोज कंट्रोल युअर सेल्फ. हे संयमन जे आहे ना, ही संयमन यशाची फार मोठी चावी आहे, मास्टर की आहे. हे संयमन, आपल्याला संयमन करता आलं पाहिजे. आणि या संयमनासाठी तर खरं तर चातुर्मास असतं. आणि महाराज साहेब वेगवेगळ्या प्रकारचं संयमन शिकवतात. की आता 10 दिवस तुम्ही हे खायचं नाही, फक्त हे खायचं. किंवा 5 दिवस तुम्ही काहीच खायचं नाही, फक्त गरम पाणी प्यायचं. आधी वाटतं कसं शक्य आहे? मन अनेक प्रकारची कारणं देतं. पहिल्या दिवशी तुला झोप नाही येणार, खाऊन टाक काहीतरी गुपचूप. मन म्हणतं कशाला उगीच उपाशी झोपतो, काय होणार आहे? नहीं सगळ्यांना केन तर बेडगो ना बे उपास करना. अरे कपाट में रखेल ना काजू किसमिस ले. मन अनेक कारण दिल्या, मनाला कंट्रोल करावं लागतं. आणि मनाला कंट्रोल केलं की आपोआप पहिल्या दिवशी रात्री कळतं की आपल्याला काहीही प्रॉब्लेम आलेला नाही, सगळं ओके आहे. चांगली झोपही छान झाली.
तरी दुसऱ्या दिवशी ते मन परत परत सांगतच असतं, अरे नको ना, काहीतरी खाऊन टाक. नाही, निर्धार पक्का असेल, यतात्मा दृढ निश्चय मय्य अर्पित मनोबुद्धीर यो मत भक्त समे प्रिय, मन आणि बुद्धी मला अर्पण कर. मन इकडं तिकडं पळेल, ठिकाणावर आण, बुद्धीचा ऐक. आणि जो निश्चय केलाय तो दृढ निश्चय राहू दे. असाच व्यक्ती मला प्रिय वाटतो आणि अशाच व्यक्तीला मी यश देतो. यो मत भक्त समे प्रिय, कृष्णाचा प्रिय तो होतो, अर्थात कृष्ण विजय देणार आहे. त्यामुळे कृष्णाचं प्रिय होण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. 3 प्रकारचे तप सांगितले बरं 17व्या अध्यायात. 3 प्रकारचे तप सांगितले. शरीराचं तप, त्यानंतर वाणीचं तप आणि मनाचं तप. आणि हे तप कधीच सोडायचं नाही असंही सांगितलं. यज्ञ दान तपः कर्म न त्याज्यम, असा उपदेश आहे. याचा त्याग नाही करायचा. यज्ञ दान आणि तप. यज्ञ म्हणजे केवळ ते आहुत्या देणं म्हणजे यज्ञ नाही. अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ, तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतय संशित व्रताः. अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. हे यज्ञ सोडायचे नाही. दान सोडायचं नाही. पैसे नाहीत ना, काही बिघडत नाही, काहीतरी दान दे, श्रमदान दे. शेजारच्यांचं थोडं काम करून ये. शेजारची बाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली, घरातल्या लोकांचा प्रॉब्लेम होईल, 1-2 तास स्वयंपाक एक्स्ट्रा करून त्यांना डबा भरून दे. काहीतरी कर. काहीच नाहीये, आनंदाचं दान देता येईल ना. दुसऱ्याला आनंदी केलं, आपलं स्माइलिंग फेस दुसऱ्याला आनंदी करतं. 2 चांगले वाक्य दुसऱ्याला आनंदी करतं. यज्ञ दान तपः कर्म. आणि स्वतःला तापवत ठेव, थोडं तरी तापव स्वतःला. वाणीचं तप सांगितलं. अनुद्वेगकरम वाक्यम, अनउद्वेगकरम वाक्यम. दुसऱ्यांच्या मनाचा उद्वेग होणार नाही. अनउद्वेगकरम वाक्यम, अशी वाक्य बोल. म्हणजे वाणीचं तप आहे. आपल्याला तर टाचणीच टोचायला मजा येते. मी तर बोलूच, मी क्यों चुप बैठू, वाटोळ होईल. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम. मी तर वोच क्यों, मी तर खरीच बोलू. पुढचं महत्वाचं आहे. सत्यम प्रिय हितंचयत. प्रिय बोलायचं आणि हितकारी पण बोलायचं आहे. सत्य असलं तरी कडवं बोलायचं नाही असं म्हटलंय. सत्यम प्रिय हितंचयत स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयंत पौच्यते. स्वाध्याय करणं आणि अभ्यास म्हणजे त्याची प्रॅक्टिस करणं, हे वाङ्मयाचं तप आहे, हे जिव्हेचं वाणीचं तप आहे. आणि तिसरं जे सांगितलं ना मनाचं तप, ते फार सुंदर आहे. त्या 3ऱ्या तपामध्ये सांगितलं, तुम्हाला सगळ्या दुःखातून बाहेर यायचंय का? जीवनात दुःख असणं स्वाभाविक आहे. दुःख नसलेला एकही माणूस या जगात नाही. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही दुःखाची सल असतेच असते. पण त्या दुःखाला घ्यायचं कसं यावर अवलंबून असतं. आम्ही जेव्हा भगवद्गीतेचे क्लासेस सुरू केले, learngita.com नावाची साईट आहे, त्याच्यावर रजिस्ट्रेशन करता येतं. लर्न गीता, GEETA, GITA नाही, GEETA. त्याच्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन फुकट आहे. तुम्हाला पाहिजे ती वेळ घ्या, सकाळी 5 ते रात्री 2, जी पाहिजे ती वेळ. मराठी पाहिजे तर मराठी घ्या, हिंदी पाहिजे तर हिंदी घ्या, इंग्लिश पाहिजे तर इंग्लिश घ्या, तुम्हाला पाहिजे ती भाषा घ्या. आणि पहिला 20 दिवसाचा कोर्स करा. आणि त्यात 4 व्याख्यानं होतात. तुम्ही जे शिकला ते काय शिकला नेमकं, त्याचा अर्थ सांगितला जातो. त्याला विवेचन सत्र असं म्हटलं जातं. ते ऐकायचं. आमूलाग्र परिवर्तन घडायला लागतं. मग 2री लेवल, 3री लेवल, 4थी लेवल, असं करत करत सगळे अध्याय शिकतात. करोनामध्ये एका महिलेच्या पतीचं दुःखद निधन झालं आणि ती क्लास घेत होती. त्यावेळेस आम्ही एवढे ऍडव्हान्स नव्हतो की आम्ही लगेच पॅरल काही व्यवस्था ठेवणं वगैरे हे झालेलं नव्हतं. महिलेला प्रश्न पडला की आज माझा क्लास कोण घेणार, इतकी लोक येणार. आणि अचानक तिने खूप बारीक विचार केला की काय करावं अशा परिस्थितीत. तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं आणि तिने विचार केला की भगवद्गीता अशा वेळी घरात बोलली जाणं याच्यापेक्षा दुसरं पुण्य कार्य असू शकत नाही. डोळे पुसले आणि त्या बाईनं त्याही दिवशी क्लास घेतला. इतकं समत्व, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. जय पराजय
लाभ आणि हानी आणि सुख आणि दुःख समान मानता आलं पाहिजे. मी व्यापारी माणूस आहे, गावोगावी हिंडत असतो, व्यापाऱ्यांकडे भेटी द्यायला जातो. एकदा आमच्या व्यापाऱ्याकडे भेट द्यायला गेलो, खाली दुकान वर मकान अशी एकूण रचना. विचारलं कसं काय चाललंय, काही कळून पाऊसच नाही, पाऊस पडला नाही, त्याच्यामुळे भयंकर मंदी आलेली आहे, मार्केटमध्ये माल उठत नाही, काहीच नाही हो, फार त्रास. आणि काय सांगू, त्यातल्या त्यात मागच्या महिन्यात 5 लाखाचा लॉस झाला हो. हा कशात झाला लॉस, ते शेअर घेऊन ठेवलं ते लॉस, 5 लाखाचा लॉस झाला. 4-5 वेळा बोलला बरं का हे एकच वाक्य. आणि मग खालून त्याने आवाज दिला वरती, स्वयंपाक तयार ठेव, आम्ही येतोय वर जेवायला, संजय भाऊ आलेत. मग ते दुकानदारी आवरली, आम्ही वरती घरी जेवायला गेलो. आणि त्या वहिनी ज्या होत्या त्या अतिशय आनंदानं वाढत होत्या, हास्य विनोद करत होत्या. आणि ह्याचं तेच रडगाणं, 5 लाखाचा लॉस. मला राहवलंच नाही. मी त्या वहिनीनं म्हटलं, वहिनी एवढा मोठा लॉस झाला आणि तुम्ही खुशाल हसत हसा, ते परत परत बोलतायत लॉस झाला आणि तुम्ही हसता, हे कसं काय? तर त्या वहिनी मला म्हणाल्या, त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका. म्हटलं म्हणजे? तो जो लॉस आहे ना, तो कसा आहे ते सांगते म्हणे मी तुम्हाला. यांना अपेक्षा होती की ते जे शेअर घेऊन ठेवलेत ना, त्याच्यात 15 लाखाचा प्रॉफिट झाला पाहिजे. यांना फक्त 10 लाखाचा झाला, म्हणजे प्रॉफिटमध्ये 5 लाखाचा लॉस आहे. आणि त्याचं रडगाणं गेल्या आठवड्यापासून रोज 10 वेळा माझ्याकडे पण तेच रडगाणं रडतायत. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ, लाभ आणि अलाभ, लाभ आणि हानी या दोन्हींमध्ये सुद्धा आपल्याला समत्व राखता आलं पाहिजे. अर्जुनाला हे सांगतोय कृष्ण. आणि जी थेरी मांडली ती फार कमालीची आहे. ती थेरी अशी आहे की ही सगळी सुख दुःख जी आहे ना, ती बाहेर असतात. आता उदाहरण द्यायचं ठरलं तर एका ठिकाणी असं म्हटलंय, शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. त्यानंतर पुढे तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. कोणी निंदा करा, कोणी स्तुती करा, तरी निवांत राहायचं. सकाळी नळाला थंड पाणी आलं तरी तनफन करायची नाही. काय होतं, सकाळी ही जी थंड पाण्याची आंघोळ आहे ना, हा एक एक्सपिरियन्स सगळ्यांना जो आलेला आहे तो समजावून सांगतो. काय होतं, 5 मिनिटं झाली तरी ते पाणी काही गरम येत नाही. काय भानगड झाली, हिटर तापत नाही, सोलर लावलाय तरी तापलं नाही पाणी, ढग आले, पाणीच येत नाही. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं पाणी खळखळ खळखळ वाहून चाललंय, बादल्याच्या बादल्या रिकाम्या झाल्या, पण पाणी काही गरम येईना. आता लेट व्हायला लागला, आता लवकर जायचंय, निघायचंय. मग काय करतो, आज शॉर्ट मध्ये करू, फक्त हातपायांना असं लावतो पाणी, शिंतोडे फक्त. मग म्हणतो बरोबर नाही वाटत, थोडं साबण तर लावलंच पाहिजे. मग साबणाला पाणी लावतो, त्याला आंघोळ घालतो, स्वतःला नाही घालत आंघोळ, साबणाला आंघोळ. आणि मग ते साबण असं रगडून रगडून फेस करून लाव साबण इकडं तिकडं. आता साबण लावल्यावर पाणी टाकावंच लागतं. मग म्हणतो घाई 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 घ्यावं आता 2-4 टमरेल टाकून अंगावर, भरभर भरभर 2-4 टमरेल टाकतो. ते 2-4 टमरेल टाकता टाकता त्या थंड पाण्याची सवय होऊन जाते. मग म्हणतो जाऊ दे मोरदे, आता काय नाही, मस्त वाटतंय, घ्या अजून. मग बादल्याच्या बादल्या थंड पाणी चालतो. हा होतं की नाही? थंड आणि गरम हे बाहेर होतं, आत नव्हतं. ते थंड तुम्ही आत घातलं आधी मनात, म्हणून शरीर नको म्हणायला लागलं. ज्या क्षणी मनातून थंड काढून टाकलं, त्या क्षणी ते थंड पाणी तुम्हाला त्रास देईन असं झालं आणि तुम्ही एन्जॉय करायला लागला. त्यामुळे आधी जे दुःख वाटत होतं ते नंतर सुख वाटायला लागलं. आणि हे दोन्ही बाहेरच आहेत, सुख आणि दुःख. तुमचं कसं घेताय त्याच्यावर अवलंबून आहे. सगळीच सुख दुःख बाहेर आहेत, आतमध्ये जे आहे ना, तो फक्त निखळ आनंदाचा झरा, तो आतून वाहतो. आणि म्हणून आनंद आणि सुख या 2 स्वतंत्र कल्पना आहेत. सुख वेगळं आहे आणि आनंद वेगळा आहे. सुख बाहेरून येतं, तुमच्या घरात एसी लावला, मस्त थंड थंड कूल कूल, गादी गुबगुबीत, झोपला त्याच्यावर, पण रात्री 2 वाजले तरी झोप येत नाही. त्याचं कारण आतून दुःखी, आतून तो आनंदाचा झरा वाहताच केलेला नाही. सुख तुम्हाला आनंद निर्माण करत नाही, सुख बाहेर आहे. आनंद तुमच्या आंतरिक स्थितीवर अवलंबून आहे.
आणि म्हणून कृष्ण सांगतो, प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजायते. सगळ्या दुःखांची हानी करायची असेल तर प्रसाद म्हणजे मनाची प्रसन्नता. प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. तुमची बुद्धी जर स्थिर करायची असेल तर तुमच्या चित्ताला प्रसन्न ठेवण्याची सवय लावा. अद्भुत श्लोक आहे. बाहेर काहीही परिस्थिती असली तरी आतला आनंदाचा जो झरा आहे तो थांबू द्यायचा नाही. आणि मी पाहिलेत असे लोक, आपल्याच आजूबाजूला पाहिलेत, आपल्याच समाजात पाहिलेत. 70-70, 80-80, 90-90 वर्षांच्या म्हाताऱ्या आहेत, जरा जर्जर शरीर आहे, बेड रिडन आहे. दिवाळीच्या दिवशी भेटायला गेलं ना तर इतका आनंद त्यांना वाटतो की वाह, गादीच्या खाली ठेवलेली 10 रुपयाची ती मळकट कळकट नोट काढून आपल्या हातात ठेवणार. नाही नाही म्हटलं तर नाही नाही आज तर लिहूनच लागेल. ते 10 रुपये सुद्धा तिच्यासाठी फार आहेत, कारण आयुष्यभर अभावच अभाव तिनं पाहिलेला आहे. आणि तरी सुद्धा चेहऱ्यावर प्रसन्नताच प्रसन्न आहे आणि फक्त आशीर्वाद आणि आशीर्वाद आहेत. तुम्ही पाहिलीत की नाही अशी माणसं तुमच्या आजूबाजूला? ते स्वतःच रडगाणं कधी गात नाहीत. आपल्या घरात आहेत अशी माणसं. आपली मागची पिढी अशी आहे. कुठं शिकले ते? तर काही शिकलेले नव्हते फारसे. या चातुर्मासात महाराजांच्या समोर येऊन बसायचं, हरिनाम सप्त्यामध्ये मंदिरात जाऊन बसायचं. त्या 7 दिवसात जे शिक्षण मिळायचं तेवढंच त्यांचं शिक्षण, पण त्यांनी ते जीवनात आचरलं. आणि आपल्याला सुखाची सगळी दालनं उघडलेली असताना आतून आपण रडकेच आहोत. मग विजय कुठून येणार? त्या मनाचं तप, भगवान सांगतात की मनाचं तप फार महत्वाचं आहे. मन प्रसाद सौम्यत्वम. मन प्रसादानं युक्त असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे आणि सौम्य असलं पाहिजे. उगीच उलथा पालत दिवसभर जी चालली आहे ना तिला थोडं थांबवा. त्यामुळे ताठ बसायला शिका आणि ताठ बसून श्वासावर नियंत्रण आणा. तुमचा आत जाणारा श्वास आणि बाहेर येणारा श्वास सम करायला शिका. अपाने जुह्वति प्राणम प्राणे पानम तथा परे. हा जो प्राण आहे आणि अपान आहे, तुमचा श्वास आणि उच्छ्वास आहे, याला सम करायला शिका. आत जाणाऱ्या श्वासाचा काउंट 1 2 3 4 5, बाहेर येणाऱ्या श्वासाचा काउंट 1 2 3 4 5, असं फक्त 10 वेळा करा आणि त्याच्यानंतर कोणतंही काम सुरू करा आणि ते यशस्वी होतं पहा. जस्ट ट्राय इट आउट. उद्या दुकानी बसा आणि पहिलं हे करा आणि मग पुढचं काम सुरू करा. स्वयंपाक सुरू करताना आधी हे करा आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करा. आणि त्या दिवशीच्या स्वयंपाकाची गोडी वेगळीच आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण श्वासाचं आणि मनाचं अतिशय जवळचं नातं आहे. श्वास सम झाला की मन समत्वात येतं. मन समत्वात आलं की मन आणि बुद्धी या दोघांचं मिलन होतं. मन आणि बुद्धी जिथे एका दिशेनं चालतात तिथे यश आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही आमच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये काय केलं, अभ्यास सुरू करायच्या आधी पहिले 10 वेळा हे कर, मग अभ्यास सुरू कर. नाहीतर बुद्धी फळ्याकडे, शिक्षकाकडे आणि मन उडतं, इकडं तिकडं पळतं. या मुलांना चांगले मार्क पडत नाहीत. यांचं मन आणि बुद्धी एकत्र केले की लगेच यांचा फोकस वाढतो, लगेच यांचं ग्रास्पिंग वाढतं, लगेच यांची स्मरणशक्ती वाढायला लागते, लगेच यांची एकाग्रता वाढायला लागते आणि या मुलांना भरपूर मार्क मिळायला लागतात. साधा इलाज आहे, भगवद्गीतेत सांगितलेला आहे. प्राणापानो समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणो. प्राण आणि अपान, प्राण म्हणजे श्वास आत घेणं आणि बाहेर सोडणं, याला सम करायला शिका. ताठ बसून, मुलांना घरी गेल्या गेल्या ताठ बसायला शिकवा. पहिले मांडीवर वजन द्या, हिप्स वर ठेवा, ताठ बसा, छाती पुढे काढा, फुफ्फुस उघडा, ऑक्सिजनची लेव्हल वाढवा. कारण ऑक्सिजनच्या लेव्हलचं कमी होणं, कुत्रा अंगावर आलं की काय होतं, तुम्ही न पळता सुद्धा तुम्हाला धाप लागते की नाही? एखादा फोन आला आणि तुमच्या जवळचा व्यक्ती गेला असं कळतं तेव्हा सुद्धा तुम्हाला धाप लागते की नाही? आणि परीक्षेमध्ये गेल्यानंतर, पेपर हातात आल्यानंतर पोराचाही श्वास वाढतो आणि तो ब्लँक होतो, काय करावं सुचत नाही. या तिघांचं कारण एकच आहे आणि ते म्हणजे त्याची ऑक्सिजनची लेव्हल खाली गेलेली असते. इलाज हाच आहे, ताठ बसायचं आणि ऑक्सिजन खालीवर तुम्ही ताठ बसून हे करायचं. इतका सोपा इलाज आहे, भगवद्गीतेने सांगितलेला. आपल्या स्वभावानुकूल काम केलं पाहिजे. आपण जे नियत कर्म स्वीकारलेलं आहे त्या कार्याच्या मार्गात काही दोष असले तरी गडबडायचं नाही. प्रत्येक कामात दोष आहेत,
प्रत्येक कामात दोष आहे. एकही काम असं नाही की जे पूर्ण दोष मुक्त आहे. तुम्ही स्वयंपाक करताना तुम्ही तुमचा गॅस चालू केला की आजूबाजूच्या वातावरणात असलेले अनेक कृमी मरून पडतात, छोटे छोटे जीव जातात, मरतात. म्हणून तर संन्यासांना अग्नीचा स्पर्श वर्ज असतो. म्हणून संन्यासी अग्नीवर ते स्वतःचा स्वयंपाक करू नाही शकत, भिक्षा मागत फिरावं लागतं. यज्ञ करताना सुद्धा तेच घडतं. तुम्ही उकळलेलं पाणी पिण्यासाठी उकळता त्यावेळेस त्यातले कितीतरी जंतू मरतात आणि त्यांचे मृतदेह त्या पाण्यातच असतात, तेच तुम्ही पिता, म्हणजे मुर्दे पोटात घालताय ना तुम्ही. दोष आहे, प्रत्येक कामात दोष आहे. म्हणून ते काम टाळायचं नसतं. त्या कामातला दोष कसा टाळता येतो? कृष्णानं उत्तर दिलं, प्रत्येक कामाची फलाकांक्षा सोडून दे. या कामातून मला हेच मिळालं पाहिजे हा विचार सोडून दे आणि ते काम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कृष्ण असा कुठेच म्हणत नाही फळ मिळणार नाही, असं नाही म्हणत आहे. तुम्हाला तो श्लोक सगळ्यांना खूप पाठ आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे काय? म्हणजे तू कामच करत राहा, फळ बिळ काय नाही. फळाची अपेक्षा करू नको एवढं सांगितलंय. फळ मिळणार आहे. आंब्याची कोय पेरली तर आंबाच मिळणार आहे आणि बाभळीचं झाड लावलं तर बाभळीच येणार आहे. तुम्ही जसं पेराल तसं उगवणार आहे. पण तुम्ही जर अपेक्षा करत बसला ना तर दुःख वाटायला येणार आहे. मुलं मोठी केली हो, एवढ्या खस्ता खात खात मोठी केली आणि गेली निघून, म्हाताऱ्याकडे पाहतही नाही. ही अपेक्षा केली म्हणून दुःख आलं. अपेक्षा केली नसती, वर्षातून 4 दिवस येतो पाहायला, दर महिन्याला पत्र लिहितो, फोन करतो, दर आठवड्याला पैसेही पाठवतो वेळोवेळी, त्यांनी छोटस काहीतरी केलं तर त्याचा आनंद वाटेल. त्यामुळे तू कर्म करत राहा, त्याच्यातून काही फळाची अपेक्षा सोडून दे. एवढं केलं ना की तुमचं जीवन सुंदर व्हायला लागतं आणि जीवनात यश यायला लागतं. मला एका आईचा फोन आला, लर्न गीतामध्ये शिकत होती, माझं लेक्चर ऐकलं. त्यांनी सांगितलं माझ्या मुलाला हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा, अतिशय हुशार आहे, 99.7% 8% मार्क आहेत, फक्त 0.2 मार्कांचं चुकलंय आणि याला हार्वर्ड मध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे एवढी बुद्धिमत्ता आहे, पण 2दा अटेम्प्ट झाले आणि फेल झाला, नाही मिळाला प्रवेश. आता डिप्रेशन मध्ये चाललाय, काहीतरी बोला त्याच्याशी. मी त्याला फोन द्यायला सांगितलं, त्याच्याशी फोनवर बोललो, त्याला सांगितलं एक गोष्ट लक्षात ठेव, 2दा केलास ना, तिसऱ्यांदा मी सांगतो म्हणून कर, पण मी सांगतो तसं कर. म्हणे काय करू? म्हटलं परत एकदा अटेम्प्ट कर, पण यावेळेस हार्वर्ड मध्ये प्रवेश मिळेल की मिळणार नाही याची काळजी सोड आणि तू जे काही वाचतोयस आणि जी काही तयारी करतोय त्यातून तुझ्या ज्ञानात भर पडते, याचा फक्त आनंद मान आणि तेवढी तयारी कर आणि मग परीक्षा दे, बघ काय होतं. 15व्या दिवशी त्याचा फोन आला, मी परीक्षा दिली आणि पास झालो आणि मला ऍडमिशन मिळाली. कारण अपेक्षा सोडून दिली होती. ज्या क्षणी तुम्ही पहिला दुसऱ्याची अपेक्षा सोडताना तुमचा परफॉर्मन्स वाढतो. परफॉर्मन्स इंडेक्स जर वर न्यायचा असेल तर कामावर लक्ष केंद्रित करायचं, फळावर नाही. हा गीतेचा उपदेश आहे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित कर. मुलांना कमी मार्क पडले ना, काळजी करायचं कारण नाही हो. त्याला एकच प्रश्न विचारा, कमी मार्क पडले ना, काही बिघडत नाही, फक्त एक सांग की तुझी मेहनत कमी पडली होती का? आणि तुझी मेहनत कमी पडली म्हणून तुला मार्क कमी पडले, असं जर घडलं असेल तर मेहनतीवर फोकस कर. मार्कांची काही काळजी नाही रे, पण मेहनतीची काळजी आहे. आणि सगळी मुलं हेच सांगतात की हो मेहनत कमी पडली, मग यावर्षी मेहनत कर, संपला विषय. मार्कांची काय काळजी करतो? मेहनत कशी करायची याचं प्लॅनिंग करू आपण. तुझं टाइम टेबल बनव, मी तुला मदत करते. सोपं आहे अतिशय. फळाची कामना सोडायची. फळाची कामना सोडली, त्याच्या फलाकांक्षा सोडली की आपोआपच तुमचं प्रत्येक कार्य हे कर्मयोग होऊन जातं. शेवटचा श्लोक मगाशी या ठिकाणी छोट्याशा मुलानं म्हणून दाखवला, अद्भुत श्लोक होता. त्या श्लोकामध्ये कृष्ण असं संजय जो असतो तो सांगतो, पहिला श्लोक धृतराष्ट्रानं म्हटलं बरं का, आंधळ्याने, आणि शेवटचा 700वा श्लोक संजयानं म्हटला, ज्याला दिव्य दृष्टी प्राप्त आहे, अंधाराकडून प्रकाशाकडे भगवद्गीता घेऊन जाते. त्या पहिल्या श्लोकाचा शब्द पहिला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, ध पहिलं अक्षर आहे, आणि शेवटचा जो श्लोक आहे तो श्लोक असा आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो धृतीर ध्रुवा
नितीर मतीर मम बाबा केवढ्या गोष्टी आल्या. श्री म्हणजे पैसे, लक्ष्मी. कोणाला नको आहे? सगळ्यांना पाहिजे. पण ती साधी नाही आहे, ती नुसती लक्ष्मी नाही आहे. श्री आहे. श्री श्री म्हणजे ती शुभलक्ष्मी आहे, ती गजलक्ष्मी आहे, ती कमला आहे. कशी येते ती? कृष्णाची उपासना केली म्हणजे नारायणाची उपासना केली तर ती येते अशी होऊन. एकट्या लक्ष्मीची करत बसले ना तर ती येते, नाही येत असं नाही, येते. पण तिला स्पेशल गाडी आहे, तिची गाडी वेगळी आहे. माहितीये का तुम्हाला काय आहे ती गाडी? ती एकटीच येते स्वतःच्या 2 व्हीलरवर. आणि तो 2 व्हीलर आहे घुबड. तिचं स्वतःचं वाहन घुबड आहे. ती येते तुमच्या घरी, पण घुबडावर बसून येते. अशी अनेक घरं आपण पाहिलेली आहेत की ज्यांच्या घरी भरपूर लक्ष्मी आली आणि अक्षरशः धुळधान त्या परिवाराची करून निघून गेली. पाहिलंय की नाही आजूबाजूला आपल्या? आणि म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण, जिथे कृष्ण आहे, आणि तोही साधा नाही, योगेश्वर आहे, तो विचार आहे कृष्णाचा, तिथे श्री येते. म्हणजे ती नारायणाच्या मागे गरुडावर डबल शीट बसून येते. डबल शीट येते ती नारायणाच्या मागे गरुडावर येते. आणि त्या गरुडावर बसून आलेली जी लक्ष्मी आहे ती तुमच्या घराचं उन्नयन करते, तुम्हाला विजयाकडे घेऊन जाते. यत्र योगेश्वर कृष्ण. नुसता कृष्ण नाही सांगितला, योगेश्वर कृष्ण सांगितलाय. आणि नुसता पार्थ पण नाही सांगितला, धनुर्धारी पार्थ सांगितलाय. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. तो धनुर्धारी पार्थ आहे. नुसता पार्थ कामाचा नाही, प्रयत्नशील आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. तत्र श्री विजय शब्दच आलाय, विजय येतो तिथे. जानो गीता बनो विजेता. तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर. तिथे धृती येते आणि ध्रुव नीती येते, अचल अढळ अशी नीती येते. ध्रुवा नीतीर मतीर म. तो म्हणतो की हे मला असं वाटतं बाबा. कोणाला सांगतोय तो? कौरवांच्या बापाला सांगतोय. तुझी पोरं हरणार, पांडव जिंकणार, असं माझं मत आहे. काय डेंजर बोललाय, पण गोडीत बोललाय, त्याच्यामुळे मधुर बोललाय, सत्य बोललाय, पण प्रिय बोललाय. की असं घडलं तर असं घडेल असं माझं मत आहे. बाकी तुम्हाला जे वाटायचं ते वाटू द्या, माझं मत मी सांगितलं. शेवटचा शब्द आहे मम. मतो मम. म शेवटचा अक्षर आहे. पहिलं अक्षर कोणतं होतं? ध. शेवटचं अक्षर कोणतं आहे? म. धर्म. या धर्म शब्दाच्या मध्ये हे 700 श्लोक आहेत. धर्माची व्याख्या इथल्या लहान लहान मुलांनी केली. त्या मुलांचं कौतुक वाटलं मला. त्याने सांगितलं की मी जर सैनिक आहे तर माझा राष्ट्र धर्म आहे, मी जर आई आहे तर माझा मातृधर्म आहे, मी जर बाबा आहे तर माझा पितृधर्म आहे, मी जर पुत्र आहे तर माझा पुत्र धर्म आहे, मी जर विद्यार्थी आहे तर माझा विद्यार्थी धर्म आहे. धर्म म्हणजे माझं कर्तव्य, स्वीकृत कर्तव्य म्हणजे धर्म. आज आपण धर्माच्या नावानं जी भांडणं चालवली आहेत, एकमेकांचा द्वेष करायला लागलो, यातून विजय नाही आहे. अद्वेष्टा सर्व भूतानाम. सगळ्यांच्या विषयी द्वेषाची भावना मनातून काढून टाकणं हे अद्वेष्टा होणं. मैत्र करुणेवच. मैत्री आणि करुणेचा भाव. असा मैत्री आणि करुणेचा भाव निर्माण झाला की सगळं जग भारताची वाहवा करायला लागतं. आपण पाहतो की असं सफल आयोजन व्हावं, कोणत्याही प्रकारचा वाद विवाद न होता संपूर्णच्या संपूर्ण लिहून काढलेला ठराव पास होणं, G20 मध्ये सगळ्या देशांनी त्याला मान्यता देणं. मैत्र करुणेवच. मैत्रीचा भाव, करुणेचा भाव, हे भगवद्गीता सांगते. आणि त्यामुळे ही जी सूत्र आहेत, ही सूत्र अत्यंत मौलिक आहेत. तासा दीड तासात सगळं सांगता येणं अवघड आहे. आणि म्हणून learngita.com वर जा, आजच्या आज रजिस्ट्रेशन करा. पुढच्या महिन्यात तुमचा नंबर लागेल, शिकायला सुरू करा. 2200 झूम क्लास रोज चालतात, त्यामुळे नंबर पक्का लागेल तुमचा. पण दर महिन्याला 50-50 हजार लोक एनरोल होत आहेत आणि ते शिकतायत. आज आपण एक 2-3 प्रश्न घेऊ आणि मग थांबू. जर कोणाच्या मनात काही प्रश्न असेल तर त्यांनी हात वर करावा, उभं राहावं. माईक असतील तर, जर तुमच्याकडे कॉर्डलेस माईक असेल तर कॉर्डलेस माईक न्यावा. थोडा विचार करा प्रश्नांचा. भैया, मैं सवाल तो ये पूछना चाहती थी कि जिंदगी में जितनी भी परेशानियां आती है, मैंने बचपन से गीता सीखने का प्रयास तो किया है. माँ गीता सिखाती थी, मैंने सीखी भी. पर जब जब मैं बचपन में गीता सीखती थी और उसका अर्थ जानती थी तो मेरा मन बहुत दुखी हो जाता था. लेकिन
गए 2 साल से मैंने पूरी गीता पढ़ी, सुनी, सीखी, 9 अध्याय कंठस्थ भी किए, और इसी दौरान मैं मरते मरते बच गई। मेरी ऑक्सीजन लेवल 19 हो गई थी भैया, और उस टाइम मुझे भगवत गीता और भगवान श्री कृष्ण ने ही बचाया। तो इसके लिए मैं भगवान की बहुत बहुत ऋणी हूँ। लेकिन मैं ये जानना चाहती हूँ कि जब हम पहली बार भगवत गीता सुनते हैं, पढ़ते हैं या उसका अर्थ जानते हैं, तो उसमें इतनी निराशा क्यों रहती है? मन ऐसा में है। बहुत निराशा होती है। बहुत सही बोला आपने। मैंने भी जब पहली बार लिया ना वो 700 श्लोक देख के मैं तो हैरान रह गया। मैं लाइक क्या बोल दिया मैंने, ये सीखूंगा मैं, ये याद होगा मुझे। निगेटिविटी हर तरफ से आती है। लेकिन एक बात ध्यान में रखिएगा, मेरे लड़के ने मुझे ये प्रश्न पूछा था कि आप कंठस्थ क्यों कर रहे? गूगल पे जाओ, मीनिंग मिल जाएगा, जब चाहो मीनिंग देख लो, कंठस्थ करने की क्या जरूरत है? मैंने उसको बोला बेटा तेरी माँ तुझे दूध देती है ना? हाँ बोले देती है। तो उस दूध में शक्कर जब डालती है तो सिर्फ ऐसी शक्कर डाल के देती है या घोल के देती है? नहीं, बोले घोल के देती है। मैंने बोला घोल के क्यों देती है? बोले घोल के देने से वो शक्कर की जो मधुरता है, उसका माधुर्य है, उसकी मिठास है, वो दूध में घुलती है, तब जाके दूध पीने का मजा आता है। मैंने कहा मैं भी वही मजा ले रहा हूं। मैं अपने जीवन में भगवत गीता घोलना शुरू किया हूं। सिर्फ ऊपर से डालेंगे तो दूध में मिठास आएगी कहां से? जब घोलेंगे तब वो जाके मिठास आएगी। और इसलिए जब बाद में हम घोलने लग जाते हैं गीता परिवार के साथ, तब जाके उसका माधुर्य समझ में आता है और वो सारी पॉजिटिविटी जो है वो लौट के आती है। बहुत बहुत धन्यवाद भैया। अगर किसी का और सवाल आने में थोड़ा टाइम है तो मैं एक छोटा सा एक मुखड़ा गाना चाहती हूँ, नहीं, अभी गाने का गोविंद समय देव नहीं। गिरिजी हमारे महाराज पास- के ऊपर। हमारे पास यदि कोई प्रश्न है तो जरा हाथ ऊपर कर दे। हेलो। हाँ, प्रश्न है तो हाँ वहां ले जाओ। हाँ यस। बोलिए। सर जी, मेरा प्रश्न ये है, तो वो समझो भविष्य के इस अनुसार है, लादेन और राम की एक ही राशि थी ऐसा बोलते हैं, लेकिन लादेन कुत्ते की मौत मारे गया और राम को पूरी दुनिया पूजा करती है। अभी मेरा सवाल यह है कि अगर कोई विमान दुर्घटना होती है या रेलवे की दुर्घटना होती है तो उसमें सामुदायिक तौर पे 25-50 या 100 लोग मरते हैं, तो उसमें कोई साधु भी हो सकता है, कोई शैतान भी हो सकता है। तो ये ऐसी घटनाएं के पीछे क्या लॉजिक है या कोई क्या मीमांसा करे जरा। हम जो जीवन देखते हैं ना, वो 70-80 साल का जीवन हमें बहुत बड़ा लगता है क्योंकि हम केवल अपने परिप्रेक्ष्य में देखते हैं। लेकिन कुल मिला के एक आत्मा के प्रवास के परिप्रेक्ष्य में देखें तो उसके जो मनवंतर है, हाँ कितने युग है, कलियुग है, सतयुग है, इसमें जो पुनरावर्तन चल रहा है कि वो जाता है फिर आता है, उसमें ये 70 साल की उम्र बहुत छोटा सा मामला है। और इसलिए आपके घर में कोई एक मच्छर मर के नीचे गिर गया तो आप क्या रोते क्या उसके लिए? हाँ, आपको कुछ नहीं लगता, मरा मच्छर छोटा सा गया। हम सब मच्छर के जितने ही है उसके लिए, बहुत छोटे छोटे हैं। जब इम्बैलेंस होता है किसी भी तरीके का, तब उसको बैलेंस करना उसका काम है। तो एक सुनामी आती है और हजारों लोग को ले जाती है क्योंकि इम्बैलेंस को ठीक करना उसका काम है। और ये सब प्रकृति कर रही है, ये ध्यान में रखिए। ये भगवान नहीं कर रहा, भगवान केवल प्रेम कर रहा है आपके साथ। ये सारे जो काम है, सुनामी यानी क्या है? पानी से भूकंप आया यानी धरती हिली। धरती क्या है? पंचमहाभूत है। पानी क्या है? पंचमहाभूत है। हमारा पूरा शरीर क्या है? पंचमहाभूतों से बना हुआ है, प्रकृति से बना हुआ है। प्रकृति का प्रकृति में जाना ये कोई बहुत बड़ी घटना नहीं है पूरे विश्व की दृष्टि में। आप अपनी दृष्टि में देखते इसलिए वो बहुत बड़ी लगती है, अदरवाइज एक व्यक्ति का आना और जाना ये पूरे विश्व पटल पर जब देखते तो कोई बहुत बड़ी बात नहीं है। एक बहुत प्यारी कहानी टोल्स्टॉय की मैंने अभी पढ़ी, बहुत सुंदर कहानी है। एक यमदूत आया पृथ्वी तल पर, और पृथ्वी तल पर आकर के उसको जो प्राण लेकर जाने थे, उसने देखा कि जिसको मार रखा है यम ने, वो तो एक नवजात माता है और उसको 3 बच्चियां है। और वो 3 बच्चियां अभी तक तो जानती नहीं, कुछ समझती नहीं। उसमें से एक तो उस मृत देह के ऊपर दूध पीने का प्रयास कर रही थी। वो सारा चित्र देखकर 2 लड़कियां बिलक बिलक कर रो रही है, सूख गई है। वो चित्र देखकर इस यमदूत को इतना शौक लगा कि मुझे क्या काम कर रहा हूं मैं। एक माता की मृत्यु, 3 छोटे छोटे नन्हे बालकों के माता की मृत्यु। प्राण तो लिए उसने, गया वो यमदूत के यम के पास और यम को देकर बोला कि सॉरी, ये काम मेरे से नहीं होगा, ऐसा घिनौना काम मेरे से करवा रहे हो आप। तो यम ने कहा जिसने मना किया उसको यहां रुकने का कोई अधिकार नहीं, गेट आउट। तुम जाके पृथ्वी पर गिरोगे और जब तक 3 बार हंसोगे नहीं तब तक लौट के नहीं आओगे।
फेंक दिया उसको। वो कपड़े नहीं कुछ नहीं, बूढ़ा बर्फ में आके, टोलस्टॉय की कहानी है उधर की पश्चिम में, वो आके वो नीचे गिर गया बर्फ में, कड़कड़ाती ठंड। और वहां पे एक चमार आया, उस चमार ने देखा कि ये आदमी मर रहा है यहाँ, तो उसने अपना जैकेट निकाला, उसको ढका, उसको कहा भैया क्या हो गया? बोले कुछ खाने को दे दे। उसके जेब में थोड़े पैसे थे, वो जाकर कुछ ले आया, उसको खिला दिया। उसने कहा वस्त्र दे दिया, अन्न दे दिया, अब बस एक काम कर, मुझे रहने की जगह दे दे, मैं तेरा बहुत काम करूंगा। बोले तू तो बूढ़ा है, तो क्या काम करेगा? बोले तू देखना, मैं बहुत काम करूंगा। उसको लेकर वो चमार घर पे आता है, तो उस चमार की पत्नी उसको बहुत डांट लगाती चमार को, अपने दोनों का ही पेट नहीं भरता है, तीसरे को कहां लेकर आ गया? तो यमदूत हंसने लगता है, क्योंकि उसको पता है कि अपने आने से इस घर में बरकत आने वाली है, इस घर की सारी समस्याएं खत्म होने वाली है। लेकिन इस अज्ञान वश ये जो महिला है, ये मुझे भला बुरा कह रही है, उसको हंसी आ जाती। चमार पूछता है कि तू हंस क्यों रहा है? उसने कहा आज नहीं बता सकता, 3 बार हंसूंगा उस दिन बताऊंगा। ये चमड़े से जूते बनाने का काम आरंभ करता है। उसके जूते इतने सुंदर बनते कि पूरे बाजार में उसका नाम हो जाता, राजा तक बात खबर जाती, राजा अपने जूते बनाने के लिए उसको बुलाता। और एक दिन तो राजा खुद वहां आता और कहता कि मैंने ये जो चमड़ा लाया है, इस चमड़े के तू जूते बना के देना, शूज बनाना, चप्पल मत बनाना। मेरी बहुत दिनों की तमन्ना थी कि ये सबसे महंगा जो चमड़ा है, इसका मैं जूता पहनूं। तो चमार ने उस बूढ़े को कहा कि नाप ले ले, जूता बना देना। उस बूढ़े ने उस सबसे महंगे, दुनिया के सबसे महंगे चमड़े से चप्पल बना दी। जब चमार ने देखा, वो चिल्लाया, बोले क्या कर दिया? राजा ने बोला था जूते बनाने के लिए, तुमने चप्पल बनाई। बहुत डांट लगाई, तब भी वो हंसा। तो चमार ने पूछा कि मैं इतना डांट रहा हूं और तो हंस रहा है? बोले हाँ। बोले क्यों हंस रहा है? बोले जब तीसरी बार हंसूंगा तब बताऊंगा। और उतने में वहां पर राजा का एक दूत वहां पे पहुंचा। उसने कहा राजा का दुखद निधन हो चुका है और हमारे यहां मरने के पश्चात जूते नहीं पहनाए जाते, उसको चप्पल पहनानी पड़ेगी। राजा की जो अंतिम इच्छा थी कि उस चमड़े के जूते करने हैं, तो जूते मत बनाना, चप्पल बनाना। उसने वो चप्पल लाके दी, वो चला गया। थोड़े दिन से फिर बुलावा आया राजा के यहां से, महारानी ने बुलाया था। उसके 3 पुत्रों की शादी होनी थी और इसलिए अपने 3 बेटों के जूते बनाने के लिए उस चमार को बुलाया गया और 3 पुत्र वधुओं को बुलाकर पर्दे के पीछे खड़ा किया गया। तीनों के नाप लिए, लेकिन जब 3 लड़कियों के नाप लिए तो इस चमार ने ऊपर देखा तो पर्दे के पीछे से धुंधली सी आकृति दिख रही थी। बड़ी सुंदर लड़कियां, लेकिन एक जैसी, क्योंकि उनके पांव के नाप भी एक जैसे थे और चेहरे की पट्टी भी एक जैसी समझ में आ रहा था। उसने पूछा बेटा तुम लोग कौन हो, तुम्हारे माता पिता कौन है, बताओ। उसमें से एक लड़की ने कहा पिता कौन है ये हमें पता नहीं, और माता हमारी जन्म के साथ ही मर गई थी। हमें जिंदा रखने का काम हमारे बाजू वाले साहूकारनी ने किया, उसने हमें उसके घर ले जाके बड़ा किया, हमें तौर तरीके सिखाए। आज केवल उसके घर पलने के कारण हम इस योग्य बने कि हम इस राजघराने में पुत्र वधू बनकर आ सके, इसलिए वो ही हमारे माता पिता है। तीसरी बार ये यमदूत हंसा। चमार ने पूछा तू तीसरी बार हंसा है, कारण बोल। उसने कहा क्या बताऊं, जब इनकी मां के प्राण हरने के लिए मैं आया था तब मैं रोया था, क्योंकि मुझे पता नहीं था कि इसके प्राण हरने से इन 3 लड़कियों की जिंदगी में क्या सुनहरा दिन आने वाला है, मुझे उसका पता नहीं था। घटनाएं जो है वो घटने वाली है, हमारे लिए रुकती नहीं, लेकिन हमें उसके पीछे छुपे अर्थ पता नहीं होते, इसलिए हम रोते रहते हैं। हंसते रहो, जीवन में वही विजय का सूत्र है। एक अंतिम प्रश्न। सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार। भगवद्गीतेमध्ये आपल्या 18व्या अध्यायामध्ये जो श्लोक आहे, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, तर तुम्ही आताच जे सांगितलं की ध पासून म पर्यंत म्हणजे धर्म असा जो प्रवास आहे भगवद्गीतेचा, पण नेमका कुठल्या अर्थाने भगवंत बोलतात की सर्व धर्मान् परित्यज्य? असं आहे की शरणागती ज्यावेळेस करायची असेल त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा एक त्याग करावा लागतो। कारण आपल्या धर्माचं आचरण करताना सुद्धा आपल्याला
एक फार महत्वाची गडबड होते, ती म्हणजे मी एक फार चांगला कर्तृत्ववान व्यापारी आहे त्याचाही अहंकार होतो. मी एक अत्यंत कर्तृत्ववान आई आहे किंवा गृहिणी आहे त्याचाही अहंकार होतो. त्यामुळे धर्म जो कृष्णानं सांगितला त्या कर्तव्याचं पालन करता करता अहंकारही वाढतो, तो आय वाढतो आणि शेवटी ती आपली सवयच होत जाते. त्या सवयीला म्हणतात हॅबिट. काय म्हणतात? काय म्हणतात? हॅबिट. हॅबिटचं स्पेलिंग काय? HABIT. ही जर तोडायची असेल तर सगळ्यात आधी त्यातला H तोडावा लागतो आणि फेकून द्यावा लागतो. H तोडला तरी शिल्लक काय राहतं? अबिट. अबिट म्हणजे काय? थोडी शिल्लक ती राहतेच. ती थोडीशी शिल्लक राहते, मग त्यातला A कापावा लागतो. तो A जरी तोडून टाकला ना तरी सुद्धा बिट रिमेन्स. बिट म्हणजे काय? थोडीशी. ती थोडीशी सवय शिल्लक राहतेच. त्याच्यानंतर बी तोडावा लागतो. हा बी जरी तोडला तुम्ही तरी काय राहतं शिल्लक? इट रिमेन्स. ती राहतेच शिल्लक, ती शिल्लकच राहते. पण सरते शेवटी त्यातला आय कापावा लागतो. हा आय जो आहे ना तो दुसरं तिसरं काही नाही आहे. आय म्हणजे इथं आतमध्ये असतो तो अहंकार. आय हा आय जोपर्यंत कापत नाही तुम्ही नुसत्या स्पेलिंग मधला जर तो कापला तर काय घडतं पहा. तशीच राहते, तशीच राहते ती हॅबिट. पण तो जो आय आहे ना, तो आय तो स्पेलिंग मधला आय नाही आहे, तो अहंकाराचा आहे. या अहंकाराचा त्याग कर. सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे तुझ्या धर्मामुळे सुद्धा तुला काही अहंकार जो येतोय आता त्याचाही त्याग करायची पाळी आली आहे. आणि ही शरणागती जोपर्यंत होत नाही, हा त्याग होत नाही. कारण तुम्हाला जीवनात जिंकायचं असेल तर काय करावं लागतं? तुम्ही प्रवासाला निघता, एक 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 पाऊल टाकत चालता. जे पहिलं पाऊल तुम्ही टाकलंय त्या पहिल्या पावलाच्या खालच्या जागेचा जोपर्यंत तुम्ही त्याग करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढचं पाऊल टाकूच शकत नाही. जीवनात जिंकायचं असेल ना तर त्यागाशिवाय पर्याय नाही. हे पहिलं पाऊल सोडलं तरच पुढचं पाऊल टाकणार आहेस. पुढे जायचं असेल तर पहिल्या पावलाचा त्याग कर. आणि त्यामुळे सगळ्यात शेवटी तुझ्या अहंकाराचा त्याग करावा लागतो. कारण तू काही नाही केलं, हे घडणार होतं ते घडलंय, तू निमित्त झालाय. निमित्त मात्रम भवसव्यसाची. 11व्या अध्यायामध्ये ज्या वेळेस कृष्णानं त्याचं विराट रूप दाखवलं आणि दाखवलं की अरे माझ्या तोंडाकडे मुखाकडे बघ, त्या लपलपत्या अग्नीमध्ये हे सगळेच्या सगळे नरवीर प्रतापी महाशूर असे सगळे कर्ण जयद्रथ हे सगळे माझ्या तोंडात जात आहेत, जळून खाक होत आहेत. अर्जुन लटलट लटलट कापायला लागला. तो म्हणाला मी काय पाहतोय हे? कृष्ण त्याला म्हणतो अरे मीच केलंय हे सगळं. द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथान्यारपि योधवीरान मया हतांस्त्वं. मीच मारलेत हे सगळे. मया हतांस्त्वं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्नान. अरे तू फक्त बाण चालव आणि जिंकलं असं सांग, बाकी काम सगळं मीच केलेलं आहे. नाही तर तू मारशील आणि म्हणशील मीच मारलं, आधीच मी करून टाकलेलं आहे. हे घडणार आहे. निमित्त मात्रम भवसव्यसाचिम. तो निमित्त मात्र तुला केलंय, विजयाचा अधिकार मी तुला देणार आहे, बाकी काम सगळं मीच करतोय. आणि म्हणून त्या अहंकाराचा त्याग कर. आणि तो अहंकार जिथून येतोय त्या धर्माचाही त्याग कर. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. ती जी केवळ एकमात्र शक्ती आहे त्या शक्तीला तू शरण जा. इथे कृष्ण नाही म्हणत आहे बरं का. हे सगळं कृष्णाचं मुख वापरलं गेलंय पण भगवान बोलतायत. बाकी संपूर्ण महाभारतामध्ये वसुदेव उवाच, वासुदेव उवाच असा शब्द आहे. म्हणजे वासुदेवाचा मुलगा वासुदेव. फक्त भगवद्गीतेच्या 18 अध्यायामध्ये श्री भगवान उवाच असा शब्द आहे. त्या कृष्णाच्या मुखातून वदनारी ती अगम्य शक्ती आहे, ती पराशक्ती आहे. तो मामेकम शरणम व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्ष. त्याला भीती आहे की मी माझ्या क्षत्रिय धर्माचं पालन करताना माझ्या गुरुला आणि माझ्या आजोबांना मारणार आहे, यातून केवढं मोठं पाप लागणार आहे मला. त्यावेळेस कृष्ण हे सांगतोय अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुचः. मी तुला या सगळ्या पापातून मुक्त करीन, त्याची काळजी करू नकोस. तो अहंकाराचं मर्दन आधी होऊ दे. तुझ्या मनातला अहंकार ज्या क्षणी खाली पडेल, तू मला शरणागती माझी ज्यावेळेस स्वीकारशील त्यावेळेस या सगळ्यातून तू बाहेर येशील
असा त्याचा फार सुंदर मतितार्थ आहे. आपण फार मर्यादित त्याचा मतितार्थ घेतो म्हणून आपल्याला कळत नाही, म्हणून घोळवायचं. परत परत घोळवलं की आपल्याला ते कळायला लागतं. सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. खूप छान तुम्ही श्रोते, इतका वेळ बसून ऐकणारे. परत घरी जाऊन यातलं छोटं छोटं काही करा. गीता परिवाराच्या आमच्या अनेक भगिनी इथे आहेत, पिवळ्या साडी घालून आलेल्या आहेत. तुम्हाला गीता परिवारात यायचं असेल तर त्यांना भेटा आणि त्यांच्यासोबत कामाला सुरुवात करा. खूप छान काम आहे, साधनेचं काम आहे. आपल्या सर्वांना पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. महाराज साहेब या ठिकाणाहून गेलेले आहेत, त्यांच्याही चरणी वंदन करतो. आपणा सर्वांना प्रणाम करून माझे हे 2 शब्द लांबलेले थांबवतो. धन्यवाद, अनेक अनेक धन्यवाद डॉक्टर श्री संजय जी मालपानी। इस कार्यक्रम के लिए पधारे भारतीय जैन संगठना के श्री नीलेश जी ललवानी एवं सभी पदाधिकारी, जामखेड़ से पधारे